आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख सर, या व्याख्यानमालेचे वक्ते आदरणीय शेवडे सर, महाराष्ट्र राज्याचे माननीय अर्थमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, आदरणीय आमदार संजयजी धोटे यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आणि सर्व पाहुण्यांना नम्र विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेची सुरुवात मशाल चेतवून करावी. ही क्रांतिकथा व्याख्यानमाला आहे आणि त्यामुळे आपण कार्यक्रमाची सुरुवात मशाल चेतवून करतो आहोत. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या उपाध्यक्ष आदरणीय सपना वहिनींना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शेख सर यांचं स्वागत प्रकाशजी धारणे करतील अशी मी त्यांना विनंती करते. या व्याख्यानमालेचे वक्ते आदरणीय डॉक्टर शेवडे सरांचं स्वागत राहुल पावडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. या कार्यक्रमाला आज आमदार ॲडव्होकेट संजयजी धोटे यांचीही उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. मी सज्जाद अली यांना विनंती करते की त्यांनी आमदार धोटे साहेबांचं स्वागत करावं. आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री आदरणीय सुधीर भाऊंचं स्वागत सुभाष कासनकोट्टुवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रम पुढे नेताना भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छिते 11 तारखेपासून आपली ही व्याख्यानमाला सुरू आहे. आपण कार्यबाहुल्यामुळे इथे येऊ शकला नाहीत, पण आल्यापासून मी रोज इथे मागे जे ऐकत असते विंगेत ते की भाऊ म्हणाले, भाऊ असं म्हणाले, भाऊ असं म्हणतायत, भाऊ असं सांगतायत, म्हणजे सतत मी भाऊ काय म्हणतायत ते ऐकत होते. भाऊ तुम्ही इथे नव्हतात पण तुम्ही तरीही इथेच होतात, हे फार म्हणजे आनंदाचं आणि खूप महत्वाचं आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीचे सर्व पदाधिकारी आमच्या भाऊंचं अभिनंदन करू इच्छितात. मी त्यांना विनंती करते सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त अर्थमंत्री आणि वनमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं अभिनंदन श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीचे सर्व पदाधिकारी करतात.
मी आदरणीय भाऊंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आजच्या या चौथ्या पुष्पातील व्याख्यानमालेचे आदरणीय अध्यक्ष माननीय डॉक्टर जे शेख, प्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय, ज्यांनी ओजस्वी वाणीतून गेल्या 3 वर्षापासून आपल्या समोर देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे डॉक्टर सच्चिदानंद शेवडेजी, राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट संजय भाऊ धोटेजी, आणि या व्याख्यानमालेला दरवर्षीच प्रचंड प्रतिसाद देणारे या शहरातील माझे सर्व देशभक्त बांधवांनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून या व्याख्यानमालेचं आपण आयोजन करतो. जेव्हा पहिल्यांदा व्याख्यानमाला सुरू केली तेव्हा या शहरामध्ये या विषयावर लोक 2 तास ऐकण्यासाठी येतील असं वाटत नव्हतं. पण शहरातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. आपल्याला ही देशभक्तांची माहिती जी आपल्यापर्यंत पुस्तका रूपानेही पोहोचली नव्हती, ती सहजपणे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचत होती. आणि मीही मनात विचार करत होतो की एवढी माहिती एकत्र करण्यासाठी अनेक वर्षाचं वाचन लागतं, ते वाचन शेवड्यांनी करावं आणि 2 तास भाषण देऊन आपल्याला इतके वर्ष वाचन करण्याची आवश्यकता पडूच नये, म्हणून आपण या व्याख्यानमालेमध्ये खरं तर विविध हुतात्मा आणि क्रांतिकथा आपण ऐकल्या. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम केलेत. पहिल्या दिवशी उद्घाटनाला माझी धर्मपत्नी सौ सपना होती. तिने आपल्या भाषणात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीच्या संदर्भातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. लोकांच्या स्नेहाने, आशीर्वादाने काही गोष्टी ज्या मला श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून कराव्या लागायच्या, त्या आता मी सरकारच्या माध्यमातून करू शकतो. मी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून विविध रोगनिदान शिबिर घेतलीत. आता पालकमंत्री झालो, वर्धा, चंद्रपूर दोन्ही ठिकाणी तालुकानिहाय रोगनिदान शिबिर घेण्याचे मी आदेश दिले. क्रांतिकथा 4 दिवस 3 दिवस घेतल्या. पण आता अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मग आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पात मी निर्णय केलाय की या महाराष्ट्राचे 108 हुतात्मा स्मारक आहेत. हे सर्व हुतात्मा स्मारक 5 वर्षात टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणच्या तरुणांना प्रेरणा देणारं केंद्र व्हावं आणि त्यासाठी त्या स्मारकांना खर्च लागला तो सारा अर्थसंकल्पातून देण्याचा निर्णय सुद्धा मी केलाय आणि तो येणाऱ्या अर्थसंकल्पात तुम्हाला प्रतिनिधी देईल. हे शहर शेवटच्या टोकावर आहे. मनात इच्छा तुमच्याही असते, माझ्याही असते की आपल्याकडच्या तरुणांना संधी असावी, मग ती रोजगाराची असावी, ज्ञान संपादन करण्याची असावी, स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन व्हायची असावी. काही मार्गदर्शन शिबिरही मी घेतलेत श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या माध्यमातून. पण आता निर्णय केला की शेवटी एखादी संस्था ही साऱ्या परिवर्तनामध्ये तिचा वाटा छोटासा असतो, पण सरकार म्हणून जे 2 वर्षापूर्वी माझी संस्था करायची ते आता सरकार म्हणून आपण करतोय. आणि चंद्रपुरात एक स्पर्धा परीक्षेचं मोठं केंद्र आपण सुरू करतोय, ज्या माध्यमातून चंद्रपूर शहराच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या देशाच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेता यावा, पास होता यावं. आणि जेव्हा कुठं आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरू तेव्हा चंद्रपूरचा तरुण आपल्याला अधिकारी म्हणून भेटावा आणि त्यांनी सांगावं की मी समाधी वार्डात राहतो, मी बालाजी वार्डात राहतो, मी पदार्थ राहतो. तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण असेल. मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, पण त्यापेक्षाही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीचा अध्यक्ष म्हणून
शेख सरांना धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. संजय भाऊंनाही धन्यवाद देतो, त्यांनीही निमंत्रण स्वीकारलं. आणि विशेष करून डॉक्टर सच्चिदानंद शेवडेंना मी धन्यवाद देतो की एक नातं तयार झालं. पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा माझा परिचय नव्हता, पण आता मात्र डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याशी या शहराचं नातं तयार झालं. यावर्षी डिसेंबरपर्यंत कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये निर्णय व्हायचा होता. अनेक लोक विचारायचे की हा कार्यक्रम कधी होईल. हे नातं जे आहे हे असंच भविष्यात कायम राहावं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या ओजस्वी वाणीतून ज्या काही आम्हीही प्रेरणा घेतल्या, माझ्या मतदारसंघाच्या प्रत्येक शाळेत मी 110 हुतात्म्यांची, महापुरुषांची चरित्र ही मी माझ्या पूर्ण मतदारसंघाच्या शाळांमध्ये मी पुस्तकं सेट दिली. अशी एकही शाळा नसेल की ज्या शाळेत ही पुस्तकं नाही. सर्व शाळांना आपण ही पुस्तकं दिली. कारण एक गोष्ट नक्की आहे, जगामध्ये त्याच देशाचा सन्मान असू शकतो ज्या देशामध्ये सोनं, चांदी, जमीन, जायदाद यावर त्या देशाचं खरं तर श्रीमंती नाही. त्या देशामधली माणसं कशी आहे, ती देशावर किती प्रेम करतात यावर त्या देशाची श्रीमंती आहे. आणि हा संकल्प नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या देशाने स्वीकारला आहे. आपण एक सक्षम देश, सुदृढ देश निर्माण करण्यामध्ये आपलंही योगदान देऊया. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून शुभकामना. भाऊ धन्यवाद. आणि आदरणीय शेवडे सरांना विनंती करते की त्यांनी चौथं आणि अंतिम पुष्प गुंफावं. रणवीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणवीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. देव, देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जनांनो, बघता बघता 3 दिवस गेले, आजचा 4था दिवस आणि अखेरचा. भाऊंनी मगाशी सांगितलं ते खरंय. हे नातं इतक्या वेगळ्या प्रकाराने तयार झालंय की खरं त्याच्या मंत्रिमंडळाचा जेव्हा शपथविधी होता तेव्हा मी अंदमानात होतो. अंदमानातून मी परत आल्यानंतर ज्या वेळेला भाऊंचं अभिनंदन करण्याकरता म्हणून मी त्यांना फोन केला, तर त्यांनी अभिनंदनाचा स्वीकार करण्याच्या आधी मला विचारलं की या वर्षीच्या तारखा आहेत ना म्हणून. म्हणजे इतकं लक्ष. मंत्री झाल्यावर बदलतात माणसं असं म्हणतात, पण एवढं लक्ष वगैरे ठेवून आपल्याला यावर्षी कार्यक्रम करायचा आहे. बरं, त्यातून यायला जमणार नाही तरी पहिल्या दिवशी पण ते होते आणि आज समारोपाच्या दिवशी आहेत. स्वाभाविक आहे की कामाचा भाग हा वाढल्यामुळे मधले एखाद दुसरा दिवस नसणं. सर्वात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना उद्याच्या संक्रमणाची, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आजचा दिवस मराठ्यांच्या इतिहासामध्ये एका प्रकाराने फार महत्वाचा आहे. कारण पानिपतचा जो रणसंग्राम झाला तो आजच्याच दिवशी सकाळी 9-9:30 पासून जे सुरुवात झालेलं युद्ध होतं, जे दुपारी 1-1:30 पर्यंत मराठ्यांची सरशी होत होती हे दिसत होतं. आणि त्याच्यानंतर एकाएकी पारडं बदललं आणि ताज्या दमाची जी सेना अब्दालीची आली त्याच्यानंतर आणि झालेली वाताहत, ज्याच्यामधून मराठीमध्ये अनेक वाक्प्रचार निर्माण झाले नाही का. एखाद्याचं पानिपत होणं निवडणुकीच्या बाबतीत तर फार वापरला जातो. खरं पानिपत होणं हा नाश होणं म्हणून वापरला जातो शब्द. मला तसं वाटत नाही, कारण पानिपत हे नीट आम्हीच जाणून घेतलेलं नाही. तरी एखाद दिवशी पानिपत सांगेन मी आपल्याला, नाही असं नाही. आज तोच दिवस आहे म्हणून मुद्दाम आठवण करून देतो की बखरींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन आहे. 1 लाख जवळपास लोक त्यात गेले असं म्हटलं जातं. खरं आहे ना. पण या सगळ्यात एक महत्वाचं आहे की हिंदुस्थानचं रक्षण करण्याकरता, सीमेचं रक्षण करण्याकरता
इथून महाराष्ट्रातून धावला जर कोणी असेल तर तो मराठी माणूसच, हे महत्वाचं नाहीये का? बरं, मराठी माणसांनी सांडलेल्या त्या रक्ताचं मोल काय? माझं म्हणणं असं आहे की इतिहास हा नेहमी प्रेरणा देणारा शिकवला जावा. त्यामुळे पानिपतमध्ये इतके लोक मेले, आम्ही अशा पद्धतीने हरलो, तमकं केलं. अरे पण सांडलेल्या रक्ताचं मोल काय? खैबर खिंडीतून एकदा अब्दाली गेल्यानंतर परत खैबर खिंडीतून हिंदुस्थानवरती हल्ला करण्याची एकाही माणसाची शामत झाली नाही. कुणीही हल्ला केला नाही खैबर खिंडीतून. हे केवळ मराठ्यांनी सांडलेल्या रक्ताचं मोल आहे, लक्षात घ्या. त्यामुळे रडत बसायचं का? यातून प्रेरणा काय मिळेल ती पुढच्या पिढ्यांना द्यायची, हे ज्यांनी त्यांनी बघायचं. ग्लास अर्धा भरलेला, अर्धा रिकामा आहे म्हणून रडायचं का अर्धा भरलाय याचा आनंद व्यक्त करायचा, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. दुर्दैव आहे आमचं की आम्ही वेगळ्याच प्रकाराने बघत राहतो. आणि म्हणून सहज बोलताना बोललं जातं, शाळेतही शिकवलं जातं. इथे आल्यानंतरही एक दोघांच्याकडून मला ऐकायला मिळालं की नाहीतरी चंद्रपूर हा शेवटचा जिल्हा आहे, शेवटचं टोक आहे महाराष्ट्राचं. मी म्हटलं नाही. तर म्हणजे पहिलं आहे. आंध्रातून आलं तर पहिलं काय लागतंय? तुम्ही कुठून बघताय हे महत्वाचं आहे ना. त्यामुळे माझ्या दृष्टीने शेवटचं टोक नाहीच आहे, हे पहिलं टोक आहे. इथून जर सुरू झालं तर आम्ही मुंबईकर सगळ्यात शेवटी. फक्त एवढंच की ती राजधानी आहे, त्यामुळे ती लाईमलाईट मध्ये असणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण म्हणून माझ्या राज्यामधला कुठचाही जिल्हा हा माझ्या दृष्टीने तितकाच महत्वाचा आहे, कारण ते माझ्या राज्यातलं आहे, माझ्या मातीतलं आहे. जसा माझ्या देशामधलं कुठचंही राज्य हे मला तितकंच जीवाभावाचं आहे. माझ्या देशात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या भाषा या मला तितक्याच जवळच्या वाटतात, कारण त्या माझ्या देशात बोलल्या जातात ना. आम्ही अन्य देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांचं कौतुक घेऊन बसतो आणि आमच्या देशात ज्या बोलल्या जातात त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. ही आमची अवस्था आहे. किंबहुना कुठेतरी न्यूनगंड असा असतो की जे काही आपल्याकडचं आहे ते सगळं त्याज्य आणि जे काही परक्याचं आहे ते सगळं स्वीकारार्ह. 1944 मध्ये सुभाषबाबू इंडियन युथ काँग्रेस समोर बोलताना फार छान बोलले होते. ते म्हणाले होते की तत्वज्ञान, कला, विज्ञान, भाषा या बाबतीत परक्या लोकांना आपण बऱ्याच नव्या नव्या कल्पना देऊ शकतो, बऱ्याच गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो, पण तरीही बॅक टू वेदाज असे हात नको, म्हणजे अशी सक्ती नको. आणि फॅशनची, नव्या नव्या येणाऱ्या फॅशनची, ते सगळं नवं आहे म्हणून त्याची आसक्ती नको. अगदी बरोबर आहे की याचा काहीतरी मध्यम मार्ग काढायला पाहिजे ना. नाही तर परवा विज्ञान परिषदेत मुंबईमध्ये कसा गोंधळ झाला. पंतप्रधानांनी मांडलेले मुद्दे अतिशय चांगले होते. ते असून सुद्धा प्राच्य भारतीय विज्ञानाला केवळ 2.5 तास दिला गेला होता बरं का. आपण वर्तमानपत्रातून किंवा मीडियामधून जी काही पाहिलं असेल ना, तर इतके दिवस चाललेलं 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत चाललेल्या त्या विज्ञान परिषदेमध्ये प्राच्य भारतीय विज्ञानाला फक्त 2.5 तास मिळाले होते. आणि त्यात विमानशास्त्रावरचा जो काही निबंध वाचला गेला होता कॅप्टन आनंद जयराम बोडस यांच्याकडून, त्याला केवळ 15 ते 20 मिनिटं मिळालेली होती. पण तेवढी 15 ते 20 मिनिटं आपल्यासमोर कशी दाखवली गेली सगळीकडे, की हे काही आमच्याकडे नव्हतंच. मोठमोठ्या लोकांनी त्याच्यावरती अग्रलेख रडले, वेगवेगळ्या विद्वानांनी लेख त्याच्यावरती लिहिले. हे असं काही होणंच शक्य नाही. एका वर्तमानपत्राने तर समर्थांचंच वाक्य वरती दिलं, सांगे वडिलांची कीर्ती. समर्थ म्हणतात सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, की आमचे पूर्वज असे होते, आमचे पूर्वज तसे होते असं नुसतं सांगणं हा मूर्खपणा आहे वगैरे वगैरे. असं काही आमच्याकडे नव्हतंच. मी म्हटलं कमाल आहे, मी समर्थांचं फक्त तेवढंच वाचलं, त्याच्या पुढे नाही काही पाहिलं. कारण यातल्या बहुतेक लिहिणाऱ्यांचं मी एवढंच पाहिलं की यांनी मूळ ग्रंथ, ज्या ग्रंथांवरून बोलले गेले ते ग्रंथच पाहिलेले नाहीयेत. कारण यांना ती भाषाच येत नाहीये. संस्कृतमध्ये मुळात बहुतेक ग्रंथ. जर तुम्हाला ती भाषा येत नसेल तर भाषेचा दोष आहे की तुमचा दोष आहे? मग तो ग्रंथ काय आहे हे किमान अभ्यासकांकडून जाणून घ्यायचं, पाहायचं. वेगवेगळे ग्रंथ जे आमच्याकडे जुने, पण दुर्दैवाने ब्रिटिशांनी आमच्याकडे जी काही शिक्षण
संस्था त्यांची आमच्यावरती थोपली आहे, त्याच्यामध्ये बरोबर आमचीच जी प्रमुख भाषा, ज्याला ज्ञानभाषा म्हटलं जातं, ती ज्ञानभाषाच आमच्याकडे कुठेतरी अडगळीत टाकल्यासारखी त्यांनी केली. आणि नवे नवे या देशामध्ये जणू काही एकाच जातीची ती भाषा होती असं पुढच्या काळात भासवलं गेलं. मी आपल्याला कितीतरी जातीपातीच्या लोकांनी संस्कृतमध्ये केलेलं काव्य दाखवून देतो. वेदांच्या ऋचा कित्येकांनी केलेल्या. मग असं जर सगळं आहे तरी सुद्धा हे जाणीवपूर्वक का पसरवलं जातं? आणि मग शाळा आणि महाविद्यालयातून हळूहळू संस्कृत कमी 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 करण्यात आलं. आणि आता ज्या वेळेला स्मृती इराणींनी जो निर्णय घेतलेला होता त्यावेळेला मात्र बोंबाबोंब झाली, संस्कृत ही तिसरी भाषा असावी म्हणून. काय चूक आहे याच्यामध्ये प्राचीनताकडे जाणं, पुराणमतवादाकडे जाणं वगैरे हे नाहीये. आमच्याकडचं जे ज्ञान आहे ते आमच्याच लोकांना अजून माहिती नाही, ते कळायला नको का? म्हणून म्हटलं की समर्थांचं पुढचं लक्षण यांना बहुतेक दिसलेलं नसावं. समर्थ काय म्हणतात? समूळ ग्रंथ पाहिल्या वाचून उगाच ठेवी जो दूषण, गुण पाहेना अवगुण, तो एक पढत मूर्ख. तो पढत मूर्ख, शिकलेला आहे पण मूर्ख आहे, कारण त्यांनी ग्रंथच पाहिलेला नाही. मुळात ग्रंथ न बघता त्याच्यावरती आम्ही चर्वित चर्वण करतो, ही आमची अवस्था आहे. आणि शिवकर बापूजी तळपद्यांनी जे पहिलं विमान उडवलं, बहुजन समाजातला माणूस आहे शिवकर बापूजी तळपदे, त्यांना वेद चुडामणी ही पदवी दिली आहे शंकराचार्यांनी. 1895 मध्ये या माणसाने विमान उडवलेलं आहे. त्यांच्यावरती आता एक हिंदी पिक्चर पण येतोय, हवाई जादा नावाचा. त्याच्यामध्ये ते बरमुडा वगैरे घातलेलं दाखवले. मराठी पात्र घेतली आणि काही दाखवलं ना तरी माहितीये मराठी माणूस काही बोलणार नाही. काय माहितीच नसतं ना. मिशी पण गुळगुळीत, दाढी मिशी गुळगुळीत असलेलं ते पात्र दाखवलंय. त्या काळामध्ये मिशी काढली जायची नाही. स्त्री पार्टी करणारे सुद्धा मिशा ठेवूनच करायचे का? कारण लोकांना माहिती असायचं की याचा बाप जिवंत आहे. मिशी काढणं म्हणजे बाप जिवंत नसणं असं समजलं जायचं. एकेका काळातला एक एक भाग असतो तो. म्हणजे लोकमान्य टिळकांचा काळ साधारणपणे हा आठवा, म्हणजे आपल्याला कळेल की त्या काळातले लोक मिशा ठेवायचे. मिशी काढून टाकणं हे त्या काळात फार मोठ्या सभ्यपणाचं दाखवलं जायचं नाही, आम्हाला पुढे माहिती. आणि मग कोणीतरी म्हणतं जाऊ दे ना, त्यात काय, हा हे सगळ्यात चांगलं असतं. त्यात काय हे सगळ्यात चांगलं असतं, कारण त्यात मला काही अभ्यास करायचा नसतो, मला काही बघायचं नसतं, त्यामुळे हे बोलणं सोपं. भगतसिंग नावाचा जो चित्रपट आलेला होता अजय देवगण, त्याच्यात राजगुरूंना कॉमेडियन दाखवलं. आम्हाला राजगुरू मराठी इथपासून माहिती नव्हतं. गेल्या वर्षी मी सांगितलं राजगुरूंचं अख्खं चरित्र, पण आमच्याकडेच लोकांना माहित नाही की राजगुरू हा मराठी माणूस होता. त्यामुळे कॉमेडियन दाखवू देत. काय होतंय त्यात? नेताजींवर जे चित्रपटामध्ये 1-2 चुका झाल्या तर बंगाल प्रांत उसळून उठला. आमच्याकडे असं होत नाही. म्हणून कुठेतरी इतिहासाच्या बरोबर कनेक्ट आम्ही व्हायचं असतं, ते या कारणाकरता. आणि मग कोणीतरी म्हणतं की इतिहासाचा अभ्यास करून तुम्ही आता वर्तमानात काय करणार आहात? इतिहासाचा अभ्यास त्याच करता करायचा असतो वर्तमानामध्ये की ज्याला आपला भविष्य काळ घडवायचा असतो. त्या कारणाकरता इतिहासाचा अभ्यास करायचा असतो. तो जर केलाच नाही तर मग काय, यात काय, त्यात काय असं म्हणायला आम्ही सहजपणे मोकळे असतो. म्हणून प्रेरणा देणारं, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर पॉझिटिव्ह एटिट्यूड असं मराठी बोललं की कळतं. तो देणारा इतिहास हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे. रडतच बसायचं असेल तर रडण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आपण काढू शकू, पण तसं करायचं नसेल तर मग काय करायला पाहिजे हेही बघायला नको का? 23 जानेवारी 1897 नेताजींचा जन्म आहे. कटक प्रांतामध्ये. वडील जानकीनाथ, आई प्रभावती देवी. वडील अत्यंत नामांकित वकील होते. नुसते वकील होते एवढंच नाही, कटक नगरपालिकेचे अध्यक्ष पण होते. पुढच्या काळामध्ये त्यांना रायबहादूर ही पदवी सरकारने दिली आहे, ब्रिटिश सरकारने. नंतर बंगाल प्रांताच्या विधिमंडळाचे ते सदस्य म्हणूनही निवडले गेलेले होते. पण ब्रिटिशांचं धोरण बघून त्यांनी त्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आणि आपली रायबहादुरकी सुद्धा सरकारला परत दिली. पण असं करणार आहे, त्या काळात असं घडायचं नाही. रायबहादुरकी वगैरे मिळाली म्हटल्यानंतर लोक एकदम कुठं चढून जायचे, शेफारून जायचे, अशी त्यांची अवस्था असायची.
आजकाल फक्त त्या पदव्यांची नावं बदलली गेली एवढंच. आता पद्मश्री, पद्मभूषण आणि आणखी काय काय. बरं त्या कशा कशा मिळवल्या जातात माहितीये, त्यामुळे त्याच्यावरती काही बोलायला नको. बरं त्या मिळालेल्यांनी आपली नावं लावायची नसतात तशी, माहिती आहे ना, पद्मश्री अमुक म्हणून लावायची नसतात, असं सरकारी नियम आहे बरं का. पण तरी सुद्धा ती तशी लावली जातात. तो त्याचा मान म्हणून त्या देशाने केलेला असतो, पण तरी सुद्धा आपल्याकडे त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. अशा वेळेलाही रायबहाद्दुरकी सोडणं हे सहज आलंय, कारण ते त्यांच्या रक्तात आहे. 15व्या शतकामध्ये याच बोस घराण्यामधला पुरंदर खान नावाचा एक जण होता. आता हे पुरंदर खान वगैरे नाव ऐकल्यानंतर कोणीतरी म्हणेल म्हणजे नेताजींचे पूर्वज हे मुसलमान होते. ते बंगालच्या ज्या बादशाकडे नोकरीला होते ना, त्यांनी दिलेली पदवी आहे ती पुरंदर खान. त्या पुरंदर खानांनी त्या काळामध्ये कायस्थ जात एकच, पण त्या जातीच्या असलेल्या 2 उपजाती होत्या, कुलीन आणि मौलिक. स्वामीजींवर बोलताना मी सांगितलं होतं, या कुलीन आणि मौलिक एकाच जातीच्या उपजाती असल्या तरी यांच्यामध्ये रोटी व्यवहार व्हायचा, पण बेटी व्यवहार व्हायचा नाही. मौलिक स्वतःला मोठे समजायचे. मग मौलिकांच्या मध्ये आडनावं काय काय होती? दत्त, डे आणि राय. आणि कुलीनांच्या मध्ये बोस, घोष आणि मित्रा. या पुरंदर खानांनी सगळ्या कायस्थांची एक मोठी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये 1 लाखाहून अधिक लोक आले होते. त्याच्यामध्ये त्यांनी एक ठराव केला की यापुढे कुलीनांच्या मोठ्या अपत्यांनी कुलीनातच लग्न केलं तरी चालेल, पण पुढच्या अपत्यांनी मात्र मौलिकांशी करायला काही हरकत नाही. अशा रीतीने त्यांनी स्वतःचं वजन वापरून आपल्या जातीमधला वाद मिटवला. 15व्या शतकातली क्रांतिकारी घटना आहे बरं का. हे मुद्दाम का सांगितलं की ते पुरंदर खान हे या बोस घराण्याचे पूर्वज 15व्या शतकामध्ये ते झालेले. आणि त्यात यांचे वडील जन्माला आलेले आणि त्याच्यानंतर सुभाषबाबू. एकूण मुलं किती माहितीये? 13. त्या काळात असायचे लोक, प्रजापती असायचे. कारण त्यांच्या घरी त्यांचे मामा आणि मावशा राहायचे. किती मामा माहितीये? 9 मामा आणि 6 मावशा, 15 जण. म्हणजे घरात रोजचं सकाळ संध्याकाळचं पान 50 जणांचं जेवायला. एवढं मोठं घर. पण हे सहजपणे लोकांना त्या काळामध्ये परवडायचं, हेही तितकंच खरं. आणि आता आम्ही एखादच गायकुतीला येतो, 2 महिने डोक्यावरून पाणी, तिसऱ्याचा विचार नको, चौथ्याबद्दल कोणी बोललं तर देशव्यापी सगळी चॅनेल. मला परवाच आमच्या एका चॅनलच्या मित्रांनी विचारलं, मला म्हणाल तुमचं मत काय, कोणी किती अपत्य जन्माला घालावेत? म्हटलं तुझ्या आणि माझ्या मतावरती काय अवलंबून आहे? म्हटलं ज्याला जेवढी जमतील तेवढी घालावी. जेवढ्याचा खर्च तो उचलू शकतो. तर म्हटलं तू का त्याच्याबद्दल एवढा विवंचनेमध्ये पडलेला आहेस? तर म्हणाला नाही तसं नाही, म्हणे एकूण घनता लोकसंख्येची काळजी करू नकोस, आपल्यापेक्षा बांगलादेशाची जास्त आहे. बरेच देश असे आहेत की त्यांच्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. आपल्याकडे लोकसंख्या हा प्रॉब्लेम आहे असं जे म्हणतात ना, त्यांना मी म्हणतो की लोकसंख्येकडे प्रॉब्लेम म्हणून न बघता ऍसेट म्हणून पाहिलं ना तर बऱ्याच काही गोष्टी गवसतील सुद्धा. पण आम्हाला तो प्रॉब्लेम म्हणूनच बघायची सवय लागली आहे. आम्ही नेहमी कोणीतरी काहीतरी सांगता आणि त्याच दिशेने धावायला लागतो. आम्ही जरा वेगळा विचार, विरुद्ध दिशेने विचार असं करतच नाही. ही आपली अवस्था होते असतो. तिथे आपल्याला जास्त जायचं नाही. वडील अतिशय कडक होते. कडक म्हणजे किती कडक की एक दिवस छोट्या सुभाषला शाळेतून येता येता वाटेमध्ये 1 पैसा पडलेला मिळाला. तो त्यांनी घरी तिथे देवळात एका ठेवल्या जवळच्या घरी आल्यानंतर आईला सांगितलं की असा मला 1 पैसा मिळाला. त्या काळात ना 1 पैसा. आता ते 1 पै 2 पै 3 पै तर बघायला नाही मिळत. 5 पैसे 20 पैसे वगैरे हे काहीच नाही. आता 4 आणे सुद्धा नाही. भिकारी सुद्धा 8 आणे दिले तरी तोंडावर पिकून मारतो. 1 पैसा रस्त्यात मिळाला. तो देवळात ठेवून आला. आईला सांगितलं की मला असा 1 पैसा मिळाला होता आणि मी तो ठेवून आलो. संध्याकाळी वडील घरी आल्यानंतर आईने लगेच त्यांना सांगितलं. त्या काळच्या बायका हो, नवरा घरी आला की सगळं खरं खरं सांगून टाकायच्या. दिवसभर घडलेल्या. आजच्यासारखं नाही.
काय सांगायचं आणि काय नाही ते आधीच ठरवून वगैरे असं काही नाही. त्यामुळे घरी आल्याबरोबर आईने लगेच सांगितलं. वडिलांनी सुभाषला बोलवून घेतलं आणि त्याला काठीने चोपून काढलं. ते तो म्हणाला पण मी पैसा घेतला नाहीये. वडिलांचं म्हणणं लक्षात घ्या. वडिलांनी असं सांगितलं की अरे तू घेतला नाहीयेस ठीक आहे, पण ज्याच्या खिशातला पडला असेल तो जर शोधत मागे आला असेल तर त्याला तो मिळणार आहे का? तू चांगल्या भावाने तो उचलून मंदिरात ठेवलास, पण तो जर माणूस आला शोधत तर त्याला तो मिळणार नाही, म्हणजे त्याचं नुकसानच झालं ना. हे लक्षात येण्याकरता जी आपली वस्तू नाही ती घ्यायची. आमच्याकडे खूप जुन्या संस्कार कथांच्या मध्ये असं सांगितलं हो, एक भिस्तीवाला पोरगा, भिस्ती एक भिस्ती म्हणजे काय इथपासून डोक्यात काय मराठी आपलं मायबोली म्हणजे एमवाय मायबोली झाली ना. भिस्ती म्हणजे पखालीने जो पाणी भरतो. आता म्हणाल पखाल म्हणजे काय, कठीण आहे. भिस्ती माहिती आहे आम्हाला, पखालही माहित नाही. पखाल ही साधारणपणे बोकडाच्या किंवा रेड्याच्या चामड्यानी शिवलेली पिशवी मोठी, ज्याच्यामध्ये पाणी भरलं जायचं. ते पाणी भरण्याचं आणि आणून टाकण्याचं काम जे करायचे त्यांना म्हणतात भिस्ती. तर असा एक मुलगा जाऊन पाणी भरून येत होता आणि टाकत होता. वाटेत एक सोन्याची मोहर पडली होती. नुकताच इंग्रजी अंमल चालू झालेला. त्या रस्त्याने पादरी चालला होता. काहीतरी चमकलं म्हणून त्यांनी पाहिलं सोन्याची मोहर. हा पादरी उचलायला म्हणून वाकणार एवढ्यात तो पोरगा येताना दिसला. तो उभा राहिला, त्याच्यावर पाय ठेवून उभा राहिला. पोरा दिसली तर पोरांनी पाहिलं हा रस्त्यात का मध्ये उभा आहे म्हणून बघत 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 पुढे गेला. जवळच होतो पाणी भरण्याचं, तिथून पाणी भरलं. याच्याचकडे बघत बघत तरी हालायला तयार नाही, हा तसाच उभा. परत जाताना असं त्याच्याकडे बघत 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 गेला. पाणी टाकतो, हा बघतोय म्हटल्यावर याला हालता येईना. याच्या 3 फेऱ्या झाल्या पोराच्या, तो हालायला तयार नाही. शेवटी ते पोरग जवळ आलं, नमस्कार केला आणि म्हणाला, तेव्हा फादर म्हणाला का असे रस्त्यात उभे राहिला, काय झालं? तेव्हा फादरनी चेहरा वगैरे एकदम लांब केला. मग आपला पाय काढला त्या मोहरेवरून आणि म्हणाला, बाळा तुला एका फार मोठ्या पापातून मी वाचवतोय. म्हणाला, खरं की काय? माझ्या कातड्याचे जोडे करून घालायला पाहिजे तुमच्या म्हणाला पायाने. पण म्हणाला कोणत्या पापापासून मला वाचवलं ते तरी सांगा. तेव्हा तो म्हणाला, ही बघ ही मोहर इथं रस्त्यात पडली. आता तुझ्यासारखा गरीब घरातला मुलगा तुला जर वाटेत ही दिसली तर तुला स्वाभाविकपणे मोह होणार की ती उचलावी, खिशात टाकावी आणि जावं. पण ती तुझी नाहीये आणि तू ती उचलून खिशात टाकणं म्हणजे पाप होईल की नाही. म्हणून तुला तुझ्या संभाव्य पापातून मी वाचवलं. यांनी परत हात जोडले आणि म्हणाला, फादर ती मोहर गेले 3 दिवस तिथेच पडलेली आहे. जी गोष्ट आपली नाही ती आपल्या खिशात घालावी असं मला माझ्या आईबापांनी शिकवलेलं नाहीये. ह्याला म्हणतात संस्कार कथा. काहीतरी देणार लागतो. नाही तर आजची अवस्था तशी झाली आहे की तुझं ते माझं ते का तुझ्या बापाचं अशी अवस्था झाली. ह्या सगळ्यातून ह्या जेव्हा कथा अशा येतात ना त्यावेळेला त्या कुठेतरी आपल्यावर संस्कार करणारे असतात. थोडा मोठा झाला शाळेत जाण्याच्या वयाचा म्हणजे 6 वर्षाचा, त्या काळात 6 वर्ष झाल्यानंतर शाळेत टाकायचे. आता 2-2.5 वर्षाचं झाल्याबरोबर शाळेत लाईनच लागतंय शाळांमध्ये ऍडमिशन. इतकी लहान लहान पोरं, ती 2.5 आणि 3 वर्षाची पोरं, आणि नंतर थोडी मोठी झाल्यानंतर त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजन पाठीवरच असतं दप्तर. पण 6 वर्षाच्या पूर्वी तरी शाळेत टाकायला जात नव्हतं. 6 वर्ष झाल्यावर हळूहळू तर असं होईल की लग्न झालं कीच ऍडमिशन, जेव्हा होईल तेव्हा. याच्यातून मुलांचं मूल पण आपण मारतोय हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये. आणि आमचे सो कॉल्ड शिक्षण तज्ञ कुठे कुठे बाहेर परक्या देशात फिरून येतात सरकारी खर्चाने आणि विचार करतात की तिथे काय अभ्यास दौरा करायला गेलोय. पण यांना कधी असं दिसलं नाही का की जर्मनीमध्ये आजही वयाची 7 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलांना शाळेत घातलं जात नाही. हे नाही दिसत त्यांना, कारण वयाच्या 7व्या वर्षापर्यंतचं मूल हे खेळण्याच्याच वयाचं असतं याच्यावर त्यांचा विश्वास आहे.
आम्ही 2-2.5 वर्षाचं पोर नाही झालं तर आमचं पोरग म्हणजे कुठल्या कुठे एकदम जायला पाहिजे, पहिलंच यायला पाहिजे म्हणून त्याला इतक्या गोष्टींमध्ये अडकवून टाकलेलं असतं की थोडं मोठं झालं की क्लासेस, 2री-3रीच्या पोरांना क्लासेस कशाला लागतात मला अजून कळलेलं नाही. आई बाबांना कदाचित शिकवायला वेळ नसेल, होमवर्क करून घ्यायला नसेल, त्यामुळे क्लासमधून घरी आला की कुठच्या तरी आणखीन गोष्टीसाठी त्याला पाठवायचं, मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, मग कुठचं तरी एखादं वाद्य त्यांनी शिकावं, एवढं करेपर्यंत ते रात्रीला कसलं दमून जात असेल, काय अवस्था होणार आहे त्याची. आणि एवढं करून मार्क चांगले मिळाले नाहीत म्हणून त्याला हाणायचं. कशा करता असं हाणलं जातं मला हेच कळत नाही. त्यापेक्षा त्याचा कल बघावा, जिथे त्याला जायचंय तिथे त्याला जाऊ द्यावं. पण हे न करता ज्याला पत्रकार व्हायचंय त्याला जर इंजिनिअरिंगला घातलं तर काय उपयोग आहे का. आणि मग त्यांनी तिथे गटांगळी खाल्ली की मग वरती त्याच्या नावाने बोंब. अरे पण त्याचा नाहीये ना तो पिंड, त्यापेक्षा जाऊ दे दुसऱ्या ठिकाणी. एकदा दुसऱ्या ठिकाणी आवडत्या क्षेत्रामध्ये माणूस गेला की तो पुढे जाऊ शकतो. पण आमच्याकडे आमच्या मुलांसाठी 2च क्षेत्र बहुतेक असतात, मेडिकल नाही तर इंजिनिअरिंग. याच्या पलीकडे 3रं क्षेत्र आईबापांना माहितीच नसतं आजकालच्या. इतकी अवस्था झाली आहे. ह्याला पण काय करणार. करिअरचे 697 ऑप्शन्स आहेत, 697. 695 ऑप्शननी पाक केलंय का एवढे 2च डोळ्यासमोर ठेवायला. पण याच्याकडे बरं आता नेटमुळे सगळं घरात कळतंय, पण नेटचा वापर जर भलत्याच गोष्टींसाठी होत असेल तर नाही कळणार. कारण ते दुधारी तलवारीसारखं आहे. म्हटलं तर शिक्षणाची खिडकी आहे, पण म्हटलं तर इथे उभं राहून नाही सांगू शकत. प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये त्याला घातलं. आता ही मिशनरींची शाळा, या शाळेमध्ये फक्त 15%च हिंदुस्थानी मुलं घेतली जायची, बाकीची सगळी ही अँग्लो इंडियन असायची किंवा युरोपियन असायची. बरं साहजिकपणे त्या शाळांमध्ये शिकवले जाणारे विषय कोणते होते. बायबल, सक्तीचा. बंगाली भाषा पण नव्हती. भाषा शिकायची असेल तर फक्त इंग्रजी. बरं भाषेवरून टिंगल उडवली जायची. इतकंच नाही तर जी 15% हिंदुस्थानी मुलं असायची तिथे त्यांना प्रत्येक गोष्टीत मागे ठेवलं जायचं. आणि हे ज्या वेळेला सुभाषबाबूंनी पाहिलं, लहान सुभाष अर्थात, की बॉक्सिंग करता सुद्धा आपली निवड झाली, पण आयत्या वेळेला बाजूला ठेवण्यात आलं, इतरांनाच पुढे जायला दिलं. शेवटी वडिलांच्या मागे लागला की मला आता इथे काही राहायचं नाहीये, मला कोणत्या तरी दुसऱ्या शाळेत घाला. मग वडिलांनी 11व्या वर्षी त्याला रेव्हेनशॉ हायस्कूलमध्ये घातलं. ह्या शाळेत गेल्यानंतर जरा बरं वाटलं, सगळी आपलीच पोरं दिसत आहेत, बंगाली बोलणारी दिसत आहेत, पण जो मूळचा पाया होता तोच कच्चा राहिला होता. त्यामुळे एकदा शाळेत शिक्षकांनी गाय या विषयावरती बंगालीत निबंध लिहायला सांगितला. आणि मग यांनी लिहून दिला. शिक्षक म्हणाले उभा राहा, नाव घेऊन. यांनी म्हणे गायीवरती दिव्य निबंध लिहिला. निबंध चांगला आहे, पण म्हणाले व्याकरणाच्या चुका एवढ्या करून ठेवल्या आहेत, म्हणून सगळ्या मुलांच्या समोर मोठ्यांदा तो निबंध वाचला. मेल्याहून मेल्यासारखं झालो की एवढ्या चुका झाल्या. मग जक्कू, ताड्या, गोट्या, कदाचित हे शब्दही ऐकले नसतील, हे अभ्यासाबद्दलचे शब्द आहेत बरं का. अशा 3ही प्रकाराचा त्यांनी वापर केला. आणि बंगाली विषय इतका पक्का केला की वार्षिक परीक्षेत बंगाली भाषेत पहिला. हे असावं लागतं, ही जिद्द निर्माण व्हायला लागते. आजकालच्या पोरांमध्ये नाही तेवढा संयम पण नाही. विचार करतील तू मला असं म्हणाल्या, मग जाऊ दे, मी लक्षच नाही देणार, अभ्यासच नाही करणार. काय शहाणपण आहे. आपल्याला ओरडलं म्हणून त्या विषयाचा मी अभ्यासच नाही करणार. कित्येक लोकांची सवय असते की तुमच्यामध्ये ती आच किती आहे ते बघणं. ही आचच जर आतमध्ये नसेल तर मग उपयोग शून्य आहे. तो का असं बोलतोय, त्याच्या मागचा हेतू काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही तर सगळंच कठीण होतं. मी नेहमी सांगतो की अगदी पहिल्या वेळेला पण माझी ओळख वगैरे करून देताना मी काय देशाविदेशामध्ये वगैरे किती व्याख्यानं दिली आणि किती पुस्तकं लिहिली, पुस्तकं तर आहेतच आपल्यासमोर, हे सगळं 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 सांगितलं. तरी कधी सूत्रसंचालिकेने असं सांगितलं का की एवढं सगळं हे शिकलेले असले ना तरी 11वीत असताना हे नापास झाले होते. तुम्ही झालो होतो. पुढच्या काळातल्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही यश मिळवता ना तेव्हा तुमचं आधीचं अपयश हे विसरलं जातं. नुसतं जापवलं नाही जात, ते विसरलं जातं. पण तो सगळा भाग, नैराश्याचा भाग झटकून टाकून पुढे जायला पाहिजे ना, तर उपयोग. बंगालीबद्दल असं बोलतायत म्हटल्यानंतर यांनी जो अभ्यास केला
आणि त्याच्यात पहिला आला. बरं, कायम पहिला नंबर हाच मिळवण्याची सवय लागली. कायम पहिला नंबर. असं करता करता कुठेतरी विवेकानंद कानावर पडलेले. मग काही काही पुस्तकं वाचली, रामकृष्ण मिशनच्या 1-2 लोकांची व्याख्यानं ऐकली आणि मग त्या विवेकानंदांच्या सगळ्या तत्वज्ञानामुळे वगैरे एवढा भारावून गेला की निओ विवेकानंद क्लब नावाचा एक क्लब काढला. त्या अंतर्गत जी काही मित्रमंडळी वगैरे असायची ना, कुठे कुठे कोणत्या कोणत्या गावामध्ये जायची, त्या आत्मकथेमध्ये आहे. गावागावांमध्ये जायची आणि मग तिथे काही काही सेवा करायची. अर्थात त्याचे काही वेळेला विपरीत सुद्धा भाग हे पाहायला मिळायचे. मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेमध्ये विद्यापीठात दुसरा आला आणि मग प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली BA साठी म्हणून. आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रोज कॉलेजला जायला लागल्यानंतर बाहेरची सगळी गोष्ट कळायला लागली एक एक. आणि या बाहेरच्या गोष्टींच्या मध्ये असं दिसलं की कित्येक वेळेला ट्राम मधून जाता जाता इंग्रज लोक पुढे तंगड्या पसरून बसलेले असायचे. आणि बंगाली माणूस उभा जरी असला ना तरी ते बसा जागा द्यायचे नाहीत. का? ते राज्यकर्ते होते ना. कोणी असला तरी काय झालं, तंगड्या पसरून बसायचं. माणसांनी नेटिव्हांनी उभंच राहायचं असतं, गुलाम आहेत ते. त्यामुळे अशा मगरुरीत राहायचे. यांनी 1-2दा जेव्हा असं पाहिलं की ट्राममध्ये तर गर्दी आणि माणसं खुशाल, समोरची पण सीट अशी अडव बसलेले. त्यावेळेला आधी सांगितलं, ऐकलं नाही म्हटल्यानंतर तंगड्या बाजूला केल्या. आणि मग लक्षात आलं की ब्रिटिश माणूस शारीरिक बळाला घाबरतो आणि मग ते दाखवायला पाहिजे असं घाबरण्याकरता. असाच प्रकार पूर्वी लोकमान्यांच्या बद्दल घडलेला आहे की लोकमान्य एकदा मुंबईला आलेले असताना रात्र झालेली होती. 2 नेत्यांच्या बाबतीतले असे प्रकार घडलेले, ट्रेनच्या बाबतीतले आपल्याला माहिती आहे. एक तर चित्रपट चालू होतानाच त्याच भागाने सुरुवात झाली. माहितीये, गांधी चित्रपट जो चालू होतो त्यामध्ये गांधींना त्या दक्षिण आफ्रिकेमधल्या प्लॅटफॉर्मवरती ढकलून दिलेले. का? काळा माणूस आणि गोऱ्यांच्या त्या डब्यामध्ये चढलेला म्हणून त्यांचं आधी सामान फेकून दिलं आणि मग गांधींना फेकून दिलं. तिथपासून तो चित्रपट चालू होतो. लोकमान्य या चित्रपटामध्ये हे दाखवले की नाही मला माहित नाही, कारण अजून मी पाहिलेला नाही, म्हणजे मलाच पाहायला वेळ मिळालेला नाही. लोकमान्य ज्या वेळेला मुंबईहून पुण्याला जायला निघाले होते त्यावेळेला त्यांना दुसऱ्या वर्गाचं तिकीट मिळालं नाही, पहिल्या वर्गाचं तिकीट काढलं त्यांनी आणि यायला लागले. ते पहिल्या वर्गाच्या डब्याकडे येत आहेत म्हटल्यानंतर आतमध्ये बसलेला इंग्रज बाहेर आला. त्या काळा माणूस इथे कुठे येतोय म्हणून बाहेर आला. समोर जे हँडल होतं त्याला हात धरलेला, तंगड एक मुडपून दार अडवून उभा राहिला. टिळक आले तिकडे आणि टिळक त्यांना म्हणाले, जरा आतमध्ये जायला जागा दे. तुझी नाही आहे जागा म्हणाला, हा डबा तुझा नाही, तुझं तिथे मागे डबा असेल. त्यांनी शांतपणे तिकीट दाखवलं त्याला. म्हणाले, तिकीट आहे माझ्याकडे, व्हॅलिड तिकीट आहे, जरा बाजूला हो, मला आत जाऊ दे. नाही म्हणाले. टिळक म्हणाले, नक्की नाही? तर म्हणाला, हो. दुसऱ्या क्षणाला त्यांचा हात त्याच्या हातावर पडला आणि त्याच्या पुढच्या क्षणाला टिळक आत, हा बाहेर. शारीरिक बळ हे कुठेतरी असं दाखवायला लागतं. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फायनल इयरला ज्या वेळेला आले, अर्थात तिथे सैनिकी शिक्षण मिळालं. फोर्ट विल्यम्स सारख्या ठिकाणी, फोर्ट विल्यम्स ही पूर्वी ब्रिटिशांची राजधानी होती, त्याच्या पुढच्या काळामध्ये दिल्लीमध्ये हरली. पण तिथे जाऊन संचलन करायला मिळालं. सैनिकी शिक्षण मिळाल्यामुळे शरीर आणखी उत्तम झालं. मुळात उंची 5.6 फुटापेक्षा जास्त सुभाषबाबूंची. वृषभ राशीची जी वर्णनं सांगितली त्या प्रकाराने ते होते. पुष्ट खांदे, डोक्याला दोन्ही बाजूनी केस थोडे विरळ होत चाललेले, अशी साधारणपणे वृषभ राशीचं एक वर्णन शरीर वैशिष्ट्यांच्या बद्दल सांगितलं जातं. माझा त्याचा अभ्यास नाही, नाहीतर नंतर कोणीतरी विचारेल कुंडली वगैरे बघता का. हे कुठून तरी काहीतरी कानावरती पडलेलं म्हणून फक्त आपल्याला सांगितलं. त्या कॉलेजमध्ये ज्या वेळेला होते त्या कॉलेजमध्ये ओएटन नावाचा एक प्राध्यापक होता, गोरा प्राध्यापक होता. आणि त्याचा भारतीय लोकांच्या बद्दल आकस जास्त होता. आणि त्यातही नेताजी सगळ्या विद्यार्थ्यांचे नेतेच होते, प्रमुख होते. हा ओएटन अतिशय अपमानास्पद बोलायचा. एक दिवस असं झालं की काहीतरी त्या ओएटनचा आणि भारतीय विद्यार्थ्यांचा, इतर विद्यार्थ्यांचं काहीतरी वाचलं. त्यावेळेला नेताजी तिथे नव्हते आणि मग यांनी जाऊन प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली. ओएटननी उलट कांगावा केला की यांनी मला मारलं म्हणून. कॉलेजनी काही पाहिलं नाही आणि यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. काढून टाकल्यानंतर जायचं पुढे, प्रवेश कुठे घ्यायचा. त्यावेळेला धावून आली ती स्कॉटिश चर्च कॉलेज. स्कॉटिश चर्च कॉलेजनी त्यांना ऍडमिशन दिली
पूर्वी पण प्रेसिडेन्सी कॉलेज असंच वागलं होतं, आपल्याला सांगितलंय मी. त्या विद्यार्थ्याला मलेरिया झाला होता, पण आवश्यक तेवढी उपस्थिती नाही म्हणून त्याला फायनल इयरची एक्झाम द्यायला नकार दिला होता त्या प्रेसिडेन्सी कॉलेजला. मी म्हटलं प्रेसिडेन्सी कॉलेज बहुतेक त्याचं नशीबच असं असावं की ते ज्याला काढतं ते पुढे मोठं होतं. पण त्यांनी ह्या मुलाला सुभाषबाबूंच्या आधी घडलेलं या एका मुलाला बाहेर काढलं. बरं, त्याला कोणी ऍडमिशन दिली परत? स्कॉटिश चर्च कॉलेजनीच. फक्त त्याचं नाव त्यावेळेला वेगळं होतं, जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूट हे त्याचं नाव होतं. त्यांनी ऍडमिशन दिली. तो मुलगा तिथून BA पास झाला आणि मग पुढे विवेकानंद या नावाने प्रसिद्धीला आला. सुभाषच्या बाबतीत तसंच केलं प्रेसिडेन्सी कॉलेजनी. सुभाष इथून शिकले, पुढे देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणून ते प्रसिद्ध झाले. अर्थात असतं एकेका गोष्टीचं एक एक नशीब असतं, याच्याशिवाय दुसरं काही नाही. लहानपणापासून वयाच्या 14व्या वर्षी ते एकदा सुभाषबाबू घरातून पळूनही गेले होते, कारण अज्ञाताचा शोध, परमेश्वराचा शोध, मुळात लहानपणापासूनची वृत्ती तशी. त्यामुळे हिमालयात गेले होते, मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश वगैरे या सगळ्या ठिकाणी फिरले आणि भरपूर भटकून झाल्यानंतर योग्य असा गुरु मिळाला नाही म्हणून ते परत आले. सुभाषबाबूंच्या शेवटाकडे मी जाईन ना तेव्हा या गोष्टीचं महत्व कळेल, म्हणून फक्त आता एवढंच सांगितलं की अज्ञाताचा शोध घेण्याकरता ते त्यावेळेला गेले होते. त्याच काळात कुठेतरी त्यांच्या एका वहीत कात्रणं दिसली क्रांतिकारकांच्या बद्दलची वगैरे, आणि वडील थोडे हवकले की आता हा BA झाल्यानंतर जर या मार्गाला गेला तर मग कठीण होईल. म्हणून BA झाल्याबरोबर वडिलांनी त्याला विचारलं, ICS होणार आहेस? ICS? दिवस कुठे आहेत म्हणाले शिल्लक. मग काय झालं म्हणाले, तू जर ICS करणार असशील तर मी तुझी सगळी तयारी करतो. ठीक आहे म्हणाला, करतो. आणि मग वडिलांनी ICS करता त्याला लंडनला पाठवलं. सुभाष लंडनला आला. जेमतेम 8 महिने उरलेले होते परीक्षेला. विषय 9 होते. सगळे विषय माहिती आहेत असं नाही, कारण इंग्रजांचा इतिहास होता, ब्रिटिशांचा इतिहास होता, इंग्लंडचा इतिहास, राज्यशास्त्र, संस्कृत, लॅटिन, फिलॉसॉफी, इंग्लिश एसेज, हे सगळे तयार करायचे 8 महिन्यात. अधिक ऍडमिशन मिळत नव्हती, ती मोठ्या मुश्किलीने मिळाली. मिळून झाल्यानंतर हे सगळे विषय तयार करायचे. ठीक आहे म्हणायला हरकत नाही. फिरता फिरता गोरा बुट पॉलिशवाला दिसला ना की याला बरं वाटायचं. सुभाषबाबू असं लिहितात, कधी कधी दिवसातून 4-4, 5-5 वेळा सुद्धा बुट पॉलिश करून घ्यायचो. गोरा माणूस काळ्या माणसाच्या बुटाला पॉलिश करतोय ना, रुबाबात उभं राहता येतं तिथे, गोरा खाली मान घालून बुट पॉलिश करतोय. कालचा बदललाचं सांगितलं होतं की नाही, बोक्याच्या मिशा. दुसरीकडे इंग्रजांच्या चांगल्या गुणांचं कौतुकही केलंय त्यांनी मोकळेपणाने, की वक्तशीरपणा ही गोष्ट यांच्याकडून आम्ही शिकायला हवं. कोणतीही गोष्ट कशी करायची हे सुद्धा आम्हाला यांच्याकडून शिकायला काही हरकत नाही, असं कौतुकही केलंय त्याचं. ICSच्या परीक्षेला बसले आणि इतका कमी अवधी मिळून इतके विषय तयार करायचे होते असं असून सुद्धा 4थ्या क्रमांकाने ICS पास झाले. म्हणजे बुद्धी किती विलक्षण तीव्र असेल. आणि हे ICS झाल्यानंतर जो मुलगा ICS पास व्हायचा त्याला वेगळं पत्र लागायचं नाही सरकारी नोकरीचं, तो आपोआप सरकारी नोकरीमध्ये त्याचा शिरकाव झालाच. फक्त त्याला नेमणूक कुठची तेवढंच पत्र मिळायचं. पण ICS पास याचा अर्थ तो सरकारी नोकर बनला असं होतं. सुभाषबाबूंना तेवढंच बनायचं नव्हतं, कारण एकदा केम्ब्रिजमध्येच 1919 मध्ये त्यांनी लोकमान्यांचं भाषण ऐकलेलं होतं. लोकमान्य थकलेले होते. 1920 मध्ये लोकमान्य गेले आपल्याला माहिती. 1919 मध्ये लोकमान्यांचं भाषण झालं होतं केम्ब्रिजमध्ये, ज्याच्यामध्ये लोकमान्यांनी हिंदी विद्यार्थ्यांकरता ते भाषण होतं. आणि हिंदी विद्यार्थ्यांकरता भाषण करताना लोकमान्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची नोकरी केली तरी चालेल, सरकारी नोकरी केली तरी चालेल, पण मी माझ्या देशाकरता काय करू शकतो याचा विचार करा. हे सगळ्यात महत्वाचं होतं. लोकमान्यांच्याकडे एकदा इथेही लोकमान्य असताना एक मुलगा गेला होता आणि त्या मुलांनी लोकमान्यांना, मी तेच म्हटलं की गेल्या 4 दिवसात दिसला नाही, पण म्हटलं आणखीन मोठी जबाबदारी त्यामुळे शक्य झालं नसावं, पण आलात त्याचा आनंद आहे. लोकमान्यांना तो मुलगा विचारायला गेला की मी सरकारी नोकरीत आहे, देशकार्य करण्याकरता ही नोकरी सोडून देऊ का? लोकमान्यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. लोकमान्य असं म्हणाले की आज ना उद्या आपल्याला स्वराज्य मिळणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अशा वेळेला आमच्यासारख्या नेत्यांना राजकीय कारभारातल्या गोष्टी
या माहिती असणं शक्यच नाहीये. अशा वेळेला महत्वाचे लोक कोण ठरतात? तुम्ही लोक ठरता. कारण तुम्ही सरकारी नोकरीत आहात त्यातून अधिकाधिक खात्यांची माहिती करून घ्या, शिकून घ्या. जर हे केलं ना तर ती सुद्धा देशसेवा आहे. हे मोठं मन आहे बरं का. नाहीतर तुम्ही ब्रिटिशांकडे नोकरी करता म्हणजे तुम्ही गेलात. आज ना उद्या ह्याचा उपयोग पुढे आपल्या देशाकरताच होणार आहे ना. जर सगळ्या सरकारी नोकरदार वर्गाने असं ठरवलं असतं त्यावेळेला की आपण सरकारी नोकरी सोडून द्यायची, चाललं असतं का हो? देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्यक्षात सगळी खाती चालवायला जो नोकरदार वर्ग लागतो तो नोकरदार वर्ग राहिलाच नसता. इतकं लोकमान्यांचं विजन होतं. इथे या मुलाला सरकारी नोकरी करायची नव्हती. त्यांनी ताबडतोब लॉर्ड लिटनकडे आणि मॉन्टेग्यूकडे आपला राजीनामा पाठवून दिला. तर बोलून सांगितलं लोकांनी काय वेळबिळ लागले काय? ICS झाला याचा अर्थ ताबडतोब मोठ्या पगाराची नोकरी, बंगला, नोकर चाकर हे सगळं आलंच. बरं इथून पुढे आणखीन कलेक्टर वगैरे अशा सगळ्या मोठ्या मोठ्या जागा या तुला सहजपणे मिळतील, ऐशारामात राहता येईल. आणि तरी सुद्धा हे सगळं नकोय म्हणाला, मला हे काही नकोय. वडिलांना पत्र पाठवलं आणि वडिलांना आधी सांगितलंय की असं मी करतोय. वडील म्हणाले तुला जे योग्य वाटेल ते कर. वडिलांनी सूट दिली. आता तिथून बाहेर पडला. त्याच वेळेला लंडनहूनच देशबंधूंना चिठ्ठी लिहिली, एक पत्र लिहिलं. चित्तरंजन दासांना चिठ्ठी लिहिली. त्यांना विचारलं मी काय करू? ते म्हणाले ये इकडे, ताबडतोब इकडे ये, इथे तुला करण्यासारखी बरीच काम आहे. लंडनहून सरळ आला. तो देशबंधूंना जाऊन भेटला. त्या वयातले याचे पक्व विचार बघून ते त्याला यंग ओल्ड मॅन म्हणायचे. यंग ओल्ड मॅन देशबंधू म्हणायचे. आणि मग त्यांनी आपल्याकडे त्याला देशकार्य करण्याकरता म्हणून ठेवून घेतलं. त्याच्याच पुढच्या काळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स येणार होता आणि त्याचा आगमन प्रसंगी हरताळ पाडणं आणि मोर्चा काढणं असं ठरवण्यात आलं होतं. त्यात सुभाषला अटक झाली. ती झालेली पहिली अटक. आणि या अटकेच्या मध्ये त्याला 6 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 6 महिन्याची शिक्षा. ही ठोठावून झाल्यानंतर हा मुलगा तिथे बोलतोय काय माहितीये? बस फक्त 6 महिन्याची शिक्षा, मी काय कोंबडी चोर आहे का म्हणाला. राजकारणातला अर्थ वेगळा आहे. तो कृपा करून कोणी काढू नये. तो म्हणाला मी काय कोंबडी चोर आहे का, मला एवढीच 6 महिन्याची शिक्षा. पण ती शिक्षा त्याला ठोठावण्यात आली. आणि ती शिक्षा भोगून तो ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला त्यांनी ऑल बंगाल युथ लीग स्थापन केली. फॉरवर्ड नावाचं एक इंग्रजी वर्तमानपत्र चालू केलं आणि बांगलार कथा या नावाचं बंगाली वर्तमानपत्र चालू केलं. हे सगळं देशबंधूंच्याच बरोबरीने चालूच होतं. 1 ऑगस्ट बंगाल प्रांतामध्ये विदेशी कपड्याची होळी केली. या होळीची प्रेरणा कुठची? काँग्रेसच्या सगळ्याच गोष्टी मान्य होत नाहीत म्हणून स्वराज्य पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन केला. हे सगळे कनेक्टेड काँग्रेस पक्षाशीच मूळ. स्वराज्य पार्टीच्या बॅनर खाली निवडणुका लढवल्या आणि कलकत्ता नगरपालिकेच्या बऱ्याच सीट्स मिळाल्या. देशबंधू महापौर झाले. लगेच त्यांनी सुभाषबाबूंना CEO केलं, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. सुभाषबाबूंना त्यावेळेला वेतन किती होतं माहितीये? 1500 रुपये. त्या काळचे 1500 रुपये लक्षात घ्या. आणि हा माणूस त्यातला फक्त 1 रुपया वेतनाचा घ्यायचा आणि बाकीचे सगळे गरिबांच्या मध्ये, जे गरजू आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळे 1 रुपया वेतन CD देशमुख पण घेत होते. आपल्याकडे खूप मोठं नाव आहे. CD देशमुख 1 रुपया वेतन घ्यायचे. त्यानंतरच्या काळात जयललिता सुद्धा 1 रुपयाच घ्यायची. पण 1 रुपयामध्ये इतके तोळे सोनं, शेकडो किलो चांदी, 385 जोड पादत्राणांचे, म्हणजे रोज एक चपलाचं जोड. मला दरवेळेला प्रश्न पडतो एवढं ठेवायला जागा केवढी लागत असेल ना. मुख्यमंत्र्यांच्याकडे असते मोठी जागा. आपण तरी का काळजी करावी? कारण साड्या तर फक्त 10,165 का काहीतरी होत्या. म्हणजे एक साडी परत नेसण्याची टर्न किती वर्षांनी करा? 365. मला वेगळाच प्रश्न की 1 रुपयात हे सगळं परवडतं कसं? आणि असं जर परवडत असेल तर आम्ही पण 1 रुपया घ्यायला तयार आहोत. प्रोव्हाइडेड एवढं सगळं मिळायला पाहिजे. पण हे होताना काही दिसत नाही. त्यामुळे हे मात्र 1 रुपया जो वेतन घेत होते. बरं, हे सगळं करता करता मानपत्र द्यायला सुरुवात केली. कोणाला?
जे देशभक्त लोक आहेत त्यांना मानपत्र, ब्रिटिश आमदानीत देशभक्त लोकांना मानपत्र देणं. मग कुठून कुठून शोधून काढले आणि परत विद्वान, अतिशय मोठे लेखक आणि त्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारांनी लेखन करून लोकांच्या मध्ये काही भावना चेतवत होते अशा प्रकारचे नरसिंह चिंतामण केळकर, राहणारा कुठे माणूस पुण्यामध्ये, नचिन केळकरांना बोलवलं आणि बंगाल म्युन्सिपाल्टीतर्फे त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानपत्र देण्यात आलं. ज्या वेळेला पाहिलं की हा असं काही काही करतोय, लगेच सरकारने क्रांतिगटाचा प्रमुख म्हणूनच त्यांना अटक केली आणि अटक करून सरळ त्यांना पाठवून दिलं मंडालेला. 1924 मध्ये अटक झाली, मंडालेमध्ये पाठवलं. मंडालेत गेल्याबरोबर आजारी पडलेत. स्वतः सुभाषबाबू लिहितात की मंडालेमध्ये लोकमान्य कसे राहिले असतील मला आश्चर्य वाटतं, कारण इथलं हवामान अतिशय विचित्र आहे. प्रचंड धूळ आहे, उन्हाळा मी म्हणेन असा, नुसतं श्वास घ्यायला गेलं तरी नाकातून धूळच जाते. अन्न आलं तर अन्नात धूळ, कुठेही बसलं तरी कपड्यावर आणि सगळ्या अंगावर धूळ. इतकी धूळ खाऊन लोकमान्यांनी गीता रहस्यासारखा ग्रंथ इथे बसून कसा लिहिला असेल याचं मला आश्चर्य वाटतं. आज तोच गीता रहस्य आमच्याकडे माहिती नाही आजच्या पिढीला, हा तरुण पिढीला. एकाला मी विचारलं होतं गीता रहस्य वाचलंय का, किमान पाहिलंय तरी का, तर त्यांनी मला सांगितलं मी सस्पेन्स स्टोरीज वाचत नाही. त्याला म्हटलं गीता रहस्य सस्पेन्स नाहीये, रहस्य हे नावात आहे म्हणून तुला सस्पेन्स भेटते का? अर्थात म्हणाला. आता काय बोलणार भाषाला. मला एका शिकलेल्या माणसाने दासबोध मराठीत उपलब्ध आहे का म्हणून विचारलं. म्हटलं मग दासबोध कोणत्या भाषेत आहे? तर म्हणाले संस्कृत मध्ये आहे ना. पाहिला का कधी? म्हटलं आपल्याला येत नाही संस्कृत. अरे म्हटलं ग्रंथ न बघताच काय ठरवतोय, तो मराठीत आहे असं आहे का? म्हटलं ग्रंथही उघडून बघण्याची आम्ही तसदी घेत नाही. नाव ऐकल्यानंतर असं वाटतंय आम्हाला की तो संस्कृत मधला असेल म्हणून. आता याला काय बरं, संस्कृत नावही नाही हो, दास बोध शुद्ध मराठीतलं नाव आहे, तरीही आम्हाला कळत नाही. इतकी अवस्था झाल्या तर मग कठीण आहे. अर्थात तिथे मंडालेला होते, आजारी पडले, प्रचंड आजारी पडले. सुभाषबाबूंचं एक वैशिष्ट्य आहे की सुभाषबाबू प्रत्येक वेळच्या अटकेनंतर आजारी पडले ना तुरुंगात. आता आपल्याला नवीन नाही वाटत. राजकीय लोकांना अटक होते त्यावेळेला ते तुरुंगात कधी जातच नाहीत, इस्पितळातच. प्रत्येकच जण आजारी कसं पडतं मला आश्चर्य वाटतं. पण ते अगदी चॅनेलवाले पण असे त्यांना घेऊन जाताना वगैरे दाखवतात आणि मग ते मध्येच अय 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 करायला लागतं. काय झालं, छातीत दुखायला लागलं. मग म्हणतं अरे हार्ट डावीकडे असतं असं का? कठीण असं सगळं. एकंदरीतच सगळी अवस्था आपल्याकडे एवढी जबरदस्त झाली आहे. पण सुभाषबाबू मात्र खरोखर आजारी पडायचे, कारण वजन घटायचं. बाहेर पडल्यावर बुटबुट इथून वगैरे नाही, यांचं वजन घटायचं. आणि इतकं की कित्येक वेळेला असं वाटायचं की हा माणूस मरतोय की काय. ब्रिटिशांना सोडूनच द्यायला लागायचं. मंडालेला तब्बल 3 वर्षाचा काळ काढलाय त्यांनी आणि त्या काळामध्ये खूप वजन घटलं. अखेर त्यांनी सरळ सोडून दिलं. 1931 मध्ये गांधी आणि आयर्विन करार होण्याच्या आधी सुभाषबाबूंनी गांधीजींना भेटून सांगितलं होतं की गांधी आयर्विन करार करायला तुम्ही जाताय, किमान भगतसिंग वगैरे जी मुलं आहेत यांची शिक्षा फाशीची रद्द होईल असं बघा. आयर्लंडमध्ये सिनफेन या पक्षाने असंच केलं होतं. कारण करार करताना आपण सुद्धा काही मागण्या ठेवायच्या असतात ना. गांधींनी मान्य केलं नाही आणि पुढे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावरती गेले. आपल्याला माहिती आहे, कारण गेल्या वर्षी मी याच्या बाबतीत सांगितलं होतं त्यांचं वागणं कसं होतं या मुलांच्या बाबतीत ते. आणि त्यामुळे कराची काँग्रेसमध्ये गांधींच्या विरुद्ध प्रचंड क्षोभ सुद्धा निर्माण झालेला होता. ही अवस्था होती. पण सुभाषबाबू याच्यामुळे आणखीन वैतागले. त्यातच जतींद्रनाथांचं त्यांचा मृत्यू झाला तुरुंगामध्येच लाहोरला. 63 दिवसाचं उपोषण करून जतींद्रनाथांच्या सारखा एक क्रांतिकारक
तिथेच तुरुंगात गेला. जतींद्र दास नावावरून आपल्याला कळलं बंगाली होते, त्यामुळे कोलकात्यापर्यंत, लाहोर पासून कोलकात्यापर्यंत त्यांचं शव येणार होतं. जागोजागी अनेक लोकांनी त्यांचं दर्शन घेतलं. ती जी गाडी लाहोरहून निघालेली होती कोलकात्याकडे यायला, त्या रेल्वेमधून, आणि सुभाषबाबू स्वतः कोलकात्याला स्टेशनवरती हजर होते आणि त्यांनी जतींद्रांचं शव ताब्यात घेतलं. भव्य शवयात्रा त्यांची काढण्यात आली आणि त्याच्यानंतर केऊर तलाच्या घाटावरती त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. हे सगळं त्यांनी केलं. सुभाषबाबूंना परत अटक करण्यात आली. ह्या वेळेला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काढलेली मोठी मिरवणूक होती कोलकात्याला. काँग्रेसचा झेंडा घेऊन सुभाषबाबू पुढे होते. पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमारात झेंडा खाली पडावा याकरता त्यांच्या उजव्या हातावर इतके फटके मारले गेले की बोटं मोडली. पण हातातला झेंडा नाही सुटू दिला. ते ध्वज तसाच ठेवला. त्यांना परत अटक करण्यात आली, कारागृहात पाठवण्यात आलं आणि मग तिथून आजारी पडल्यानंतर आता सुटकेकरता एकच अट टाकली की इथून जर तडक तुम्ही युरोपात जाणार असाल तरच तुम्हाला सुटका, अन्यथा नाही. जिवंत राहायचं असेल तर कोणतीही गोष्ट करायचीच असते. शत्रू हा एकदा शत्रू आहे असं ओळखल्यानंतर त्याला कोणत्याही रीतीने या ना त्या मार्गाने फसवायचं असतंच. शिवाजी महाराजांची नीती ही कशाही रीतीने फसवायचं असतं. त्याकरता योग्य अयोग्य, सत्य असत्य, सत्य असत्याची कोणाच्या बरोबर करायचं बसायचं हो? चोरांच्या बरोबर? की नाही आता यांना आम्ही सांगितलंय की आमची इतक्या हजारांची सेना आम्ही काश्मीरमधून मागे घेतोय. तुम्ही सेना मागे घेतलीत की ते अतिरेकी पाठवणार आहेत. त्यांना अतिरेकी पाठवणं बंद करायला सांगा, मग आम्ही सेना मागे घेऊ म्हणून सांगा. पण नाही, असं नाही. आपण शब्द दिलाय त्यांना. शत्रूला शब्द द्यायचा नसतो. सापाला कितीही प्रेमाने आंजरलं गोंजरलं तरी सुद्धा तो दंश केल्या वाजून राहणार आहे का? पण हे सुद्धा लक्षात घेत नाही. शिवचरित्र वाचतो, महाराजांची युद्ध नीती आम्ही वाचतो. त्या महाराजांच्या युद्ध नीतीचं उद्या माझं वरोऱ्यात आहे व्याख्यान. जाता जाता वरोऱ्यामध्ये शिवरायांची युद्धनीतीच मी सांगणार आहे. आणि इथे जसं वासुदेव बळवंत आणि चापेकर पर्व याच्या 4थ्या आवृत्त्यांचं प्रकाशन इथे झालं, तसं उद्या तिथे शिवरायांची युद्धनीती या माझ्या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीचं प्रकाशन वरोऱ्याला होणार आहे. तिथेही संध्याकाळचंच व्याख्यान आहे. आणि त्याच्यानंतर परवाच्या दिवशी मी छत्तीसगडमध्ये रायपूरला तिथे हिंदीमध्ये व्याख्यान आहे. नरेंद्र से विवेकानंद तक असा तिथला विषय. पण उद्या तिथे प्रकाशन होणार असलं तरी इथे माझ्याकडे शिवाजी अजिबातच प्रतीच माझ्याकडे संपलेल्या होत्या, तरी सुद्धा काल मी त्या काही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजही शिवरायांची युद्धनीती ती नवीन आलेली 5वी आवृत्ती ही उपलब्ध आहेत त्याच्या प्रती बाहेर. जसं पानिपत आहे, आजचा दिवस पानिपतचा आहे म्हणून पानिपत बद्दल मुद्दा मी सुरुवातीला बोललो. सुभाषबाबू युरोपात गेले. युरोपात गेल्यानंतर तिथे त्यांना विठ्ठलभाई पटेल भेटले आणि या दोघांनी मिळून एक संयुक्त पत्रक काढलं. ऍज ए पॉलिटिकल लीडर महात्मा गांधी इज फेल्ड. हे संयुक्त पत्रक काढले दोघांनी मिळून. तिकडेच राहत असताना विठ्ठलभाई पटेलांनी आपलं मृत्यूपत्र केलं. त्या मृत्यूपत्राच्या 7व्या कलमाप्रमाणे 1 लाख रुपये सुभाषबाबूंच्या कार्याला त्यांनी दिले. पण पुढच्या काळामध्ये सुभाषबाबूंना ते मिळू शकले नाहीत, कारण त्यांच्याच वारसदारांनी ती रक्कम बेकायदा ठरवून आपल्या ताब्यात घेतली. मोठे लोक असे का वागतात माहित नाही. आणि ती आपल्या ताब्यात घेऊन केलं काय? स्वतःकरता वापर नाही केला. अब्दुल कलाम आझादांना देऊन टाकले काँग्रेसच्या कार्याकरता म्हणून. आणि सुभाषबाबूंना ती रक्कम काही मिळाली नाही. सुभाषबाबूंनी त्याच्यानंतर व्हिएन्नाला सुभाषबाबू गेले. तिथे त्यांच्या पित्ताशयाचं ऑपरेशन झालं आणि मग तिथेच आडवं पडल्या पडल्या इंडियन स्ट्रगलचा भाग पहिला त्यांनी लिहिला. हे पुस्तक भारतात प्रकाशित झालं नाही, त्याच्यावर बंदी आली. पुढच्या काळात 42 मध्ये ज्यावेळेला ते जर्मनीमध्ये होते त्यावेळेला जर्मनीत बसून त्यांनी इंडियन स्ट्रगलचा पुढचा भाग लिहिला. पण इंडियन स्ट्रगलचं लेखन चालू असताना रुग्णालयात पडल्या पडल्या लेखन कसं करणार म्हणून तिथे रुग्णालयामध्ये लेखन करायला जी लेखनिक होती तिचं नाव होतं एमिली शेंकिल. 1938 मध्ये सुभाषबाबू परत आले. ही एमिलीचं नाव का सांगितलं? कारण पुढच्या काळात सुभाषबाबूंनी तिच्याशीच लग्न केलं. 1938 मध्ये सुभाषबाबू पुन्हा आले परत आणि आल्यानंतर मग त्यांनी विचार केला की आता जे काही आपले मतभेद आहेत ते मतभेद कुठेतरी दूर ठेवावे, सगळ्यांनी मिळून एक व्हावं. याकरता गांधी नेहरूंच्या सुरात सूर मिसळला आणि मग लगेच 1938 सालच्या हरिपुरा इथे काँग्रेसचं अधिवेशन भरणार होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची नियुक्ती करण्यात आली. त्यांची निवड झाली. साधारणपणे जो भांडणारा
वगैरे असा माणूस असतो ना, एक संस्थेमध्ये असतात अशी वेगवेगळे नग असतात. त्यातला एखादा नग असा असतो की वार्षिक ज्या वेळेला सभा असते ना त्यावेळेला तो एकटाच सतत प्रश्न विचारणारा असतो. छिद्रान्वेषी असतात असे लोक. छिद्रान्वेषी म्हणजे कावळा जसा असतो की नाही, भोग दिसलं की बोगदा, तसे असतात काही जण. जे फार भांडणारे असतात ना, हुशार संस्था चालक असतात ना, त्यांना माहिती असतं भांडणाऱ्याला काय करायचं असतं. ते काय करायचं असतं, सेक्रेटरी किंवा अध्यक्ष करून टाकायचा. बोलतीच बंद ना, सतत विरोध करायची याला सवय असते. त्यामुळे तो वार्षिक ह्याच्यामध्ये कोणी जर काही प्रश्न विचारले तर तो उत्तर चांगलं देऊ शकतो. त्यामुळे अशा माणसाला करून टाकायचं. सुभाष बाबू बाहेरून आले, इथे आल्या त्यांनी काही काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना त्यावेळच्या नेत्यांना उत्तरं देता आली नाहीत. की आज ना उद्या आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली करन्सी कशी असेल. बाबा म्हणाले एवढा विचार नाही केलेला. कसं नाही म्हणाला, स्वातंत्र्य तर मिळणार आहे ना, मग त्यावेळेला आपली करन्सी कोणती असेल त्याचा विचार आधी नको करायला. स्वराज्य मिळणार आहे, मग पुढच्या काळातला भारत कसा असेल त्याची ब्ल्यूप्रिंट नको तयार. ब्ल्यूप्रिंट करायला बरीच वर्ष नसतात लावायची. मग ती लोकांच्या डोक्यातून निघून जाते, तो विषय निघून जातो, मग ते हास्यास्पद व्हायला लागते. त्याच्यापेक्षा ते आधीपासून नको का करायला काम. म्हणून ते म्हणाले ते सगळं आपण तयार नको करायला. म्हटल्यानंतर यांना अध्यक्ष करून टाकू. 51वं काँग्रेसचं अधिवेशन होतं ते हरिपुराचं. आणि मग अध्यक्षाचं काय दिमागदार मिरवणूक काढण्यात आली. 51 बैलगाड्या, 51 कमानी उभारलेल्या, असं सगळं भरपूर खर्च करून. चापेकरांच्या वेळेला मी सांगितलं होतं त्यांचं काँग्रेसच्या बद्दलचं जे मत होतं ते, त्याप्रमाणे एवढा सगळा खर्च स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या पक्षाला जमत होता. हेही महत्वाचं आहे. जो स्वातंत्र्याकरता चळवळ करत होता त्याला एवढा खर्च जमत होता. आणि असं मोठं दिमागदार ते अधिवेशन होतं. पण या दिमागदार अधिवेशनात सुभाषबाबू जे तिथे अध्यक्ष झालेले होते, बरं या अध्यक्षाचा बंगाली जनतेने सत्कारही केलेला. देशगौरव ही पदवी सुभाषबाबूंना दिलेली होती. ती त्याच वेळेला 1938 मध्ये त्या अध्यक्षांनी एक काहीतरीच मागणी अशी केली की म्हणाले आपली भाषा तीच राहिली तरी हरकत नाही, पण आपण रोमन लिपीला राष्ट्रलिपी म्हणून स्वीकारावं. रोमन लिपीला राष्ट्रलिपी हे ऐकल्यानंतर त्याच्यानंतर 3च दिवसांनी सावरकरांनी या अध्यक्षांच्या मागणीची रेवडी उडवली. सावरकर म्हणाले हे काँग्रेसचे सध्याचे नवीन अध्यक्ष म्हणे, हे काय सांगताय की राष्ट्रलिपी म्हणून रोमन लिपी असावी. अरे प्रत्येक लिपीचं स्वतःचं काही एक गोष्ट असते. त्याप्रमाणे शास्त्रशुद्ध अशी आमची ही लिपी आहे ज्याच्यामध्ये वर्ण अक्षर यांची रचना योग्य रीतीने केली आहे. ती रोमन लिपीत नाही. परवा बोलताना मी सांगितलं होतं ती रोमन लिपीमध्ये नाही. मग म्हणाले समजा ही लिपी म्हणून वापरली तर भगवद्गीतेचा श्लोक कसा बनणार. पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेट युत्सव मॅमक पांडवश्चैव किम कुर्वट संजय, असं म्हणणार का. सावरकरांनी म्हणून दाखवलंय, असंच म्हणून दाखवलंय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे येणार आहे का रोमन लिपी वापरली तर. येणार नाही. बरं रोमन लिपी प्रत्येक जण वेगळ्या रीतीने वापरणार ना. काहींच्याकडे शचा उच्चार करताना एस नाही लिहिलं जात, एसच लिहिलं जातं नुसतं, पण ते उच्चार करताना वेगळा करतात. म्हणजे ही राष्ट्रलिपी म्हणून वापरता येण्यासारखी नाही, एवढंच सावरकरांचं म्हणणं. याचा अर्थ कोणीतरी म्हणत नाही तर म्हणजे सावरकर सुभाषबाबूंचे विरोधक होते का. एखादी गोष्ट पटली नाही तर त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे काय कायमचा विरोध असतो का. विचाराला विचाराने विरोध हा व्हायलाच होतच असतो आणि होणं आवश्यकही असतं. त्यात की म्हणून कोणीतरी सरस आणि कोणीतरी गौण असं ठरतं असं मला स्वतःला तरी वाटत नाही. असतो. त्याच्यानंतरच्या 1939 साली त्रिपुराला काँग्रेसचं अधिवेशन भरणार होतं. आता त्रिपुराला काँग्रेसचं अधिवेशन भरणार म्हटल्यानंतर 17 प्रांतिक कमिट्यांपैकी 14 प्रांतिक कमिट्यांनी सुभाषबाबूच अध्यक्ष व्हावेत म्हणून सांगितलं. फक्त तिघांचा नकार होता. सुभाषबाबूंनी भरलं. परत फॉर्म भरला. लगेच त्यांना गांधींनी सांगितलं की लागोपाठ 2 वर्ष अध्यक्ष होता येत नाही, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म मागे घ्या. सुभाषबाबू म्हणाले पण ही माझी इच्छा नाहीये, कमिटीची इच्छा आहे, कमिट्यांनीच कळवलंय.
मग आजच्या काळात नाही का पक्षांनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष उभे राहतात, तेव्हा ते काय सांगतात, जनतेची इच्छा आहे मी उभं राहावं. आणि मग डिपॉझिट जप्त झाल्यानंतर मग कोणाच्या इच्छेने. इथे मात्र खरोखरच या कमिट्यांनी सांगितलेलं, यांनी सांगितलं की इतक्या कमिट्यांनी जर माझं नाव दिलेलं आहे तर काय करता मी भरलंय नाही, पण म्हणाले ते नैतिकतेला धरून नाही. काय आपण लागोपाठ 2 वेळा कोणी अध्यक्ष होत नाही. बघा सोयीनुसार विसरतात मोठे नेते. 1924-25 मध्ये जवाहरलाल नेहरू लागोपाठ अध्यक्ष झालेले होते. त्याच्या आधीच्या काळामध्ये मोतीलाल नेहरू लागोपाठ 2 वेळा अध्यक्ष झाले होते. सुभाषबाबूंच्याच वेळेला हा नैतिकतेचा मुद्दा काढला. गांधी म्हणाले जर तुम्ही फॉर्म मागे घेणार नसाल तर मग मला माझा वैयक्तिक उमेदवार उभा करावा लागेल तुमच्या विरोधात, आणि तुमच्या विरोधात मी प्रचार करीन, मग बघा तुमचं काय होईल ते. सुभाषबाबू म्हणाले काही हरकत नाही. गांधींनी आपला वैयक्तिक उमेदवार उभा केला, डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या त्यांचं नाव, आणि त्यांना उभं केलं. आणि गांधींनी जागोजागी स्वतः प्रचार केला, कारण वैयक्तिक उमेदवार ना, म्हणून स्वतः प्रचार केला आणि लोकांना आवाहन केलं की ह्यांना मतं द्यावीत म्हणून. आणि शेवटी गांधींचा वैयक्तिक पराभव झाला, कारण नेताजीच परत निवडून आले. आता नेताजी निवडून आल्यामुळे झालं काय, पंत कमिटीनी या अध्यक्षाला सूचना केली की तुम्ही गांधींचा सल्ला घ्या आणि कार्यकारिणी बनवा. म्हणून हे गांधींकडे गेले तरी सुद्धा की मला माझी कार्यकारिणी वगैरे बनवायची सगळे, त्याकरता तुमचा सल्ला हवाय. गांधी म्हणाले मी राजकारणात कुठेच नसतो. तेव्हा म्हणाले तुम्ही कमिटीकडेच जा, त्यांच्या सल्ल्यानुसार काय ते करा. बरं म्हणाले. त्यांनी जाऊन सांगितलं की गांधी नाही म्हणतायत तर तुमच्याप्रमाणे मला बनवायचे, तर तुम्ही काय म्हणताय. ते म्हणाले नाही आपण आधीच निर्णय घेतलाय ना गांधींच्या सल्ल्याप्रमाणे. अध्यक्षाची अवस्था बघा, हातमागाच्या धोट्यासारखी, इथून तिथे तिथून इथे. त्रिपुरा काँग्रेसचं अधिवेशन भरणार होतं त्या दिवशी सुभाषबाबू आजारी पडले. सुभाषबाबूंनी पत्रक काढलं माय स्ट्रेंज इलनेस म्हणून. काय कळत नव्हतं, प्रचंड ताप अंगात, खूप अशक्तपणा येत होता. आणि हे सगळं असताना त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मात्र सगळ्यांनी आग्रह धरला की काही झालं तरी अध्यक्ष यायलाच पाहिजे. असं नाही, अध्यक्ष पाहिजे, त्याच्याशिवाय कसं अधिवेशन चालू करणं. अरे ते आजारी आहे असू देत, पण ते यायला पाहिजे. म्हणजे लोकांना बघायचं होतं खरंच आजारी आहेत का. सुभाषबाबूंना स्ट्रेचरवरून आणण्यात आलं तिथे, आणि मग पाहिलं की खरंच हा माणूस आजारी आहे. हे पाहिल्यानंतर मग सुभाषबाबूंना हा सगळा असा त्रास, हा सगळा असह्य झाला. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण राजीनामा द्यावा. आणि म्हणून सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेच हवं होतं, लगेच राजेंद्र प्रसादांना अध्यक्ष करून टाकलं. या अध्यक्षाला सांगितलं की तुम्ही काँग्रेसच्या कोणत्याही निर्णयाच्या विरोधात कुठेही काही बोलायचं नाही. 3 महिने अध्यक्षाला बोलण्याचीच बंदी. अध्यक्षाला आणि 3 महिन्यानंतर अध्यक्षाला पक्षातून काढून टाकलं. आता जे सगळीकडे पोस्टर्सवरती वगैरे झळकवलं जातं म्हणून मला हसू येतं. मी काल आपल्याला बोललो होतो की त्यामुळे मला हसू येते की या माणसाची चक्क हकालपट्टी केली. पण त्रिपुरा काँग्रेसमधून हकालपट्टी होण्यापूर्वी अध्यक्षपदावरून एक मागणी सुभाषबाबूंनी केली. ती करणारे सुभाषबाबूच पहिले होते, हे लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं की आज ना उद्या आपल्याला स्वराज्य मिळणार आहे, अशा वेळेला आपल्याला आपली घटना बनवायला लागेल, म्हणून घटना समिती स्थापन करणं आवश्यक आहे. ही पहिली मागणी 1939 मध्ये सुभाषबाबू अध्यक्ष असताना करण्यात आली होती. हे सुद्धा लक्षात ठेवण्याचं. साधारणपणे 1940 मध्ये आधीच महायुद्धाला तोंड लागलेलं होतं. सुभाषबाबू सगळे आपले मतभेद बाजूला ठेवून गांधीजींना भेटायला गेले आणि गांधींना त्यांनी विनंती केली की महायुद्ध चालू होतंय, याच्यासारखी संधी मिळणार नाही आपल्याला ब्रिटिशांना कोंडीत पकडण्याची. त्यामुळे आत्ताच आपण आपल्या स्वराज्याकरता, स्वराज्य मिळण्याकरता जोरदार उठाव करायला पाहिजे. गांधींनी त्यांना सांगितलं असं नाही, ते अडचणीत असताना आपण असं करणं योग्य आहे का. आम्हाला शत्रूचाच विचार जास्त, आपला नसतोच. आपलं कशामध्ये हित आहे हे आम्ही बघतच नाही. मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून पाकिस्तानला आपण दर्जा दिला. काही गरज होती का. मोस्ट फेवर्ड नेशन पाकिस्तान आपल्याला देत नाही तो दर्जा, आजही देत नाही. पण आपण मात्र असा दर्जा देऊन बसलेलो आहे. ही आपली अवस्था. गांधी म्हणाले
पुढच्या काळामध्ये याच्याहून चांगल्या संधी कदाचित मिळू शकतील. ठीक आहे म्हणाले. सुभाष बाबूंनी स्वतःचा पक्ष काढला ज्याचं नाव फॉरवर्ड ब्लॉक, आणि फॉरवर्ड ब्लॉकची निशाणी सुद्धा ठेवली वाघ ही निशाणी ठेवली. आणि निशाणी सुद्धा एकेका पक्षाची मानसिकता दाखवते. निशाणी कोणाची कशा करता असते. काही जण हात दाखवून अवलक्षण करतात, ती गोष्ट वेगळी. काहींचं घड्याळच बंद पडलेलं असतं, ही गोष्ट वेगळी असते. सगळं वेगवेगळं असतं. आता हे आम्ही बोलायला लागलो ना की कित्येक वेळेला लोकांचं ऐकता ऐकता त्यांच्या डोक्यात असं विचार चालू व्हायला लागतात की ह्याचा पक्ष नेमका कोणता असेल. कारण काय, बोलता बोलता हातही दाखवतात, अधूनमधून घड्याळकडे बघतातच. टिळा तर लावलेला असतोच, भगवही असतं. मग कोणीतरी विचारतं तुम्ही कोणत्या पक्षाचे. मी पक्षाचं वगैरे नाही म्हटलं, असेल सर कोणता तरी पक्ष असणार, सांगा ना. हे कोणी बाहेर सांगणार नाही. मतदान करता की नाही, अर्थात मला दिलेला हक्क आहे तो, त्यामुळे मतदान करतोच. म्हणजे पक्ष असणार ना ठरलेला. मग तुम्ही कोणत्या पक्षाचे म्हटलं, मी माणसाचा. पक्षाचा का करता, मी माणसाचा आहे म्हटलं. तरी पण आता याला काय करणार, काही उत्तर देऊ शकत नाही. फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला, त्याच्यानंतर आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून वेगवेगळ्या लोकांच्या भेटीगाठी घेणं हे सगळं चालू झालं. आणि या भेटीगाठी घेता घेता ते गेले मोहम्मद अली जिनांच्याकडे, मुस्लिम लीगचे नेते म्हणून. जिनांच्याकडे गेल्याबरोबर जिनांनी पहिल्यांदा त्यांना विचारलं की तुम्ही कोणाचं नेतृत्व करता, हिंदूंचं करता, फक्त बंगाली लोकांचं करता, कोणाचं करता. म्हणाले असं काही नाही, मी सगळ्यांचं करतो. बरं ठीक आहे म्हणाले, तुम्ही हिंदूंच्या नेत्याला भेटलात का, मग माझ्याकडे या. ते म्हणाले हिंदूंचा नेता म्हणजे म्हणाले सावरकर. कोण सांगताय, जिना, हे लक्षात घ्या. सावरकर, सावरकरांना भेटलात का, तो म्हणाले नाही. मग जा त्यांच्याकडे. सुभाष भाऊ सावरकरांना येऊन भेटलेले आणि सावरकरांनी 3 महत्वाच्या गोष्टी त्यांना सांगितल्या. सावरकर म्हणाले आपल्या देशामध्ये 3 प्रकारचे पक्ष पाहिजेत. कोणतं, एक अडवणुकीचं धोरण, सातत्याने अडवणुकीचं धोरण करून सरकारची नाकेबंदी करणारा असा एक पक्ष पाहिजे. दुसरा, सैन्यात जाण्याची संधी शोधणारा पक्ष पाहिजे. सैन्यात जाण्यासाठी का, ते आपल्याला माहिती आहे. कारण व्यवस्थित शस्त्रशुद्ध शिक्षण घ्या, नंतर कोणावरती गोळ्या चालवायच्या ते तुम्हीच ठरवायचं असतं. त्यामुळे सैन्यात जाण्याची संधी शोधणारा पक्ष. आणि तिसरा पक्ष, देशाच्या बाहेर राहून सहाय्य मिळवणारा. असे 3 प्रकारचे पक्ष आपल्याला हवेत. तुम्ही यातलं काय करू शकता हे तुम्ही बघा म्हणाले, ते जास्त उपयोगी ठरेल. बांगलादेशात तेच घडलं 71च्या लढाईत. बांगलादेशाच्या मुक्तीवाहिनीने आपलीच मदत घेतलेली होती. देशाबाहेरून मदत मिळणं हे जे सगळं पाहिलं, इतक्या वर्षांनी आपल्याला दिसलं 1971च्या लढाईमध्ये जे झालं ते. ठीक आहे म्हणाले, विचार करतो म्हणजे याच्यावर. कारण काय, आता आम्ही एक आंदोलन घेतलंय हातात, हॉलवेल स्मारकाचं. सावरकर म्हणाले कुठे एवढ्या छोट्या मोठ्या आंदोलनामध्ये अडकून राहताय. हॉलवेल स्मारकाचं आंदोलन तुम्ही जर घेतलं नाही तर काय हरकत आहे म्हणाले. पकडले जाल आणि आतमध्ये जाल. मी सांगतो या पर्यायांवर विचार करा. म्हणाले ठीक आहे, पण आधीच घोषणा करून बसलोय आम्ही, त्यामुळे ते आंदोलन हातात घेणं हे भाग आहे. कोलकात्यामध्ये हॉलवेलच्या स्मारकाच्या तिथे आंदोलन झालं. सुभाष बाबूंना अटक झाली. अटक झाल्याबरोबर आतमध्ये टाकलं. आतमध्ये टाकल्यावर यांनी अन्नत्याग केला. अन्नत्याग. सरकार गडबडलं, उचलून घरातच त्यांच्या ठेवलं. पण आता त्यांच्यावरती स्थानबद्ध करून ठेवलं. त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर 62 अनुचरांचा पहारा, गुप्तचर 62. सुभाष बाबूंनी एका खोलीतच स्वतःला बंद करून घेतलं. सकाळी काय व्हायचं, पडद्या खालून ताट सरकवलं जायचं भरलेलं. थोड्या वेळाने रिकामं ताट बाहेर यायचं. नागपूरचे आपल्याकडचे नेते आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले काँग्रेसचे एक नेते, पण काँग्रेसमधून ज्यांची हकालपट्टी झाली होती त्या हकालपट्टीला त्यावेळेला सुभाषबाबूंनी सुद्धा साथ दिली होती असे डॉक्टर ना भाखरे हे सुभाषबाबूंची भेट घ्यायला मुद्दाम गेले. आणि सुभाषबाबूंना म्हणाले मी डॉक्टर आहे म्हणाले. त्यामुळे मला कळतंय की तुम्ही आजारी नाही आहात, हे मला नक्की कळतंय. मग म्हणाले असं स्वतःला कोंडून का घेतले. सुभाषबाबू नुसते हसले, काही बोलले नाहीत. इरादा काय तुमचा नेमका, तरी काही बोलले नाहीत. फक्त एवढंच म्हणाले की आजची अवस्था आपल्या देशाची अशी झाली आहे की गांधींच्यामुळे
देश निस्सत्व होत चाललाय आणि हे जर असंच होत चाललं तर फार मोठं काहीतरी घडेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही, असं सुभाषबाबू बोलले. खऱ्यांची आणि त्यांची तेवढीच भेट झाली. खरे तिथून निघून आले आणि त्याच्यानंतर 16 जानेवारी 1941 सुभाषबाबू आपल्या घरातून बेपत्ता झाले. 62 गुप्तचर आहेत बाहेर. हा माणूस कसा बेपत्ता झाला असेल माहिती नाही इतिहासाला. 62 गुप्तचर, त्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून तिथून 40 मैलावर गोमोह नावाचं स्टेशन होतं, तिथपर्यंत आपल्या वॉन्डरर गाडीतूनच गेले. शिशिर बोस त्यांचा पुतण्या होता ड्रायव्हर म्हणून बसलेला, त्या गोमोहला गेले. तिथून पेशावरला जाणारी गाडी पकडली आणि सरळ तिथून पेशावरला गेले. कोणाला कानोकान खबर सुद्धा नाही, कारण तो दिवस गेल्यानंतर पुढच्या दिवशी दाराच्या खालून भरलेलं ताट आत जायचंच आणि रिकामं बाहेर यायचं. गुप्तचरांना काय करणार, भरलेलं ताट आत जाते, रिकामं बाहेर येते, म्हणजे आतमध्ये माणूस आहे तो जेवतोय ना, रोजच्या सारखंच. 10 दिवस गेल्यानंतर 26 जानेवारीला पहिल्यांदा घरच्यांनी बोंब मारली की सुभाषबाबू दिसत नाही. कसं कळलं, भरलेलं ताट बाहेरच आलं नाही, म्हणून आम्ही दार उघडून पाहिलं तर आतमध्ये नाही. कुठे गेले काय माहिती. त्या 62 गुप्तचरांना धारेवर धरण्यात आलं, काहीही कळलं नाही. तब्बल 10 दिवस उलटू दिलेत बघा घरच्यांनी, म्हणजे सुरक्षित पॅसेज आणि भरपूर वेळ हाही त्यांना मिळाला. पॅसेज स्वतः शोधायचा होता अफगाणिस्तानातून. आणि सुभाषबाबू तिथून निघून गेले. तरी सुद्धा अनेकांचा विश्वास नाही सुभाषबाबू कुठे गेले ते. गांधींनी तार केली आणि घरच्यांना कळवलं, वायर मी ट्रुथ, मला खरं काय ते तारेनी कळवा. आता घरचे काय कळवणार होते. 16 जानेवारी रोजी सुभाषबाबू घरातून गुपचूप निसटलेले आहेत. पेशावर मार्गे ते कुठे कुठे जाणार आहेत पुढे, आपण काळजी करू नये, असं उत्तर देणार होते का. सावरकरांची प्रतिक्रिया खूप छान होती. सावरकर असं म्हणाले, सुभाषबाबू बेपत्ता झालेत म्हटल्यानंतर असं का म्हणाले, बरं जिथे कुठे ते असतील तिथे ते सुखरूप असोत. कुठच्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवला नाही की कुठे गेले असतील, कसे गेले असतील, काही माहिती नाही. काबूलमध्ये 58 दिवस काढलेत त्यांनी, त्यातले 43 दिवस उत्तमचंदच्या घरी काढले. रशियाच्या मार्गे कसंही निसटायचं होतं. सोबत भगतराम होता, नाव घेतलंय मोहम्मद जियाउद्दीन, ट्रॅव्हलिंग इन्स्पेक्टर. कित्येक ठिकाणी जीभ जड आहे म्हणून सांगितलं, बोलता येत नाही. का, तोंड उघडलं तर कळेल ना, पुष्टू येत नाहीये, पुष्टू भाषा कुठे येते त्यांना. त्यामुळे तोंड उघडलं की खरं काय ते बाहेर पडेल म्हणून मुक्याचं सोंग वठवलं. असं करत मोठ्या मिनतवारीने रशिया मार्गे इटलीच्या दूतावासाने त्यांना पारपत्र बनवून दिलं. ऑर्लॅन्डो मोझात्ता या नावाने पासपोर्ट बनवून घेतला आणि मग इटालीला गेले. आणि इटालीच्या मार्गे सुभाषबाबू जर्मनीला जाऊन पोहोचले. त्यावेळेला जर्मनीमध्ये हिटलरचं राज्य चालू होतं. हिटलरची भेट झाली. भेट झाल्याबरोबर पहिल्यांदा यांनी सांगितलं की माइन काम्फ या तुमच्या आत्मचरित्रामध्ये हिंदुस्थानी लोकांच्या बद्दलचा चुकीचा मजकूर आहे, तेवढा तुम्ही गाळावा. आणि हिटलरने ते मान्य केलंय आणि गाळलाय. हिटलरच्या बद्दलची आपल्याकडे जी प्रतिमा आहे ती प्रतिमा जेते हे नेहमी जितांचा इतिहास लिहितात आणि ते आपल्या सोयीनुसार लिहितात. त्यामुळे हिटलरच्या बद्दल जे काही कळतं ते नेहमीच काही काही वेगवेगळ्या प्रकारांनी येत असतं समोर. मराठीमध्ये तर आता नुकतंच आणखी एक पुस्तकही येऊ घातलेलं आहे की ज्या पुस्तकामध्ये तर असा दावा केलेला आहे की हिटलर जसा दाखवला जातो तितका तो क्रूरकर्मा नव्हताच म्हणून. तेव्हा असं जर आलं आणि नवीन नवीन पुरावे आले तर इतिहासाला नवीन नवीन पुराव्यांच्याकडे बघावं लागतं. मुळात हिटलरचा ज्यांनी पराजय केला त्या दोस्त राष्ट्रांनी जास्तीत जास्त लिहिलेली पुस्तकं आहेत. मग ती पुस्तकं हिटलर चांगला होता वगैरे वगैरे अशा पद्धतीने लिहिली जातील का, शक्यच नाही. सुभाषबाबूंच्या बरोबर मात्र हिटलरचं वागणं खूप चांगलं दिसतं, कारण तिथे गेल्याबरोबर पहिल्यांदा आझाद इन द रेडिओ चालू करण्याकरता त्यांना मदत देऊ केली. मदत सुरुवातीच्या काळामध्ये 1200 पाऊंड दरमहा, जी पुढे 3200 पाऊंड इतकी वाढवलेली होती. आणि सुभाषबाबूंनी सुद्धा जपानला गेल्यानंतर 5 लाख येनचा पहिला कर्जाचा हप्ता सुद्धा फेडलाय. म्हणजे परक्या देशातच असून, अजून पारतंत्र्यात असून सुद्धा कर्जाचा हप्ता मात्र त्यांनी फेडलेला आहे. आणि हे सगळं होत असताना इंडियन स्ट्रगलचा पार्ट 2 हा तिथे राहून, जर्मनीत राहून त्यांनी लिहिला. इकडे मध्येच ब्रिटिशांनी एक अफवा उठवून टाकली की सुभाषबाबू मेले.
लोक हादरले, सुभाषबाबू मेले कशाने कशाने काय काय माहिती नाही, पण सुभाषबाबू मेले. बातमी कोणी दिली? बीबीसीने. बीबीसीची बातमी म्हणजे खरी ना? सुभाषबाबूंनी बीबीसीचा फुल फॉर्म काय केला माहितीये? ब्लफ अँड ब्लस्टर कॉर्पोरेशन. तीच बातमी तशीच उडली ऑल इंडिया रेडिओनी, AIR. ऑल इंडिया रेडिओला सुभाषबाबू म्हणतात अँटी इंडिया रेडिओ. अशा प्रकाराने म्हणे यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे मी जिवंत आहे. एका मोठ्या ठिकाणी तर त्याचा सत्कार करताना हिटलर स्वतः तिथे आलाय आणि हिटलरने त्यांना फ्युरर या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे नेताजी. हे लक्षात घ्या. फ्युरर ऑफ इंडिया असं त्यांच्याबद्दल म्हणाला. इतकं नाही, कौतुक करताना म्हणाला मी फक्त 8 कोटी जर्मनांचंच प्रतिनिधित्व करतो, पण हा माणूस 40 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून हा माझ्यापेक्षा मोठा आहे. दुसरं महायुद्ध चालूच आहे. त्याच सुमाराला आता नेताजी जर्मनीमध्ये आहेत, जिवंत आहेत हेही कळलं. कारण आझाद हिंद रेडिओवरून लोकांच्या मध्ये तोपर्यंत अस्वस्थता होती की सुभाषबाबू गेलेत कुठे, त्यांच्याबद्दल काहीच कळत नाही. आणि मग एकाएकी आझाद हिंद रेडिओवरून सगळ्या देशवासियांनी ऐकलं की मैं जर्मनी से बोल रहा हूं, मैं सुभाष बोल रहा हूं और मैं जिंदा हूं. जिंदा हूं असं म्हटल्यानंतर जी एक आनंदाची लहर पसरली. 1942चं चले जाव आंदोलन कदाचित त्याच करता हातात घेतलं की काय कोणास ठाऊक, की सुभाषबाबूंची लोकप्रियता आणखीन वाढवू नये म्हणून घाईघाईनी, कारण ते घाईघाईनी हातात घेतलेलं होतं, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दलचे ठराव नाहीयेत कुठेही गेलेले, पण एकदम जाहीर करण्यात आलं 1942चं आंदोलन. आता ते या बाबतीत केलं गेलं की काय बघावं. खरं म्हणजे इतिहासाचा आणखीन धांडोळा घेतला तरच कळेल, अन्यथा नाही कळणार. सुभाषबाबूंनी विचार केला जर्मनीहून भारताकडे जाणं हे कठीण आहे, मग जवळ काय पडेल? जपान. जपानला जर एकदा आपण गेलो तर मग जपानहून आपल्याला जाणं जास्त जवळ पडेल. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आता जर्मनी सोडावी आणि जपानला जावं. त्यावेळेला जपानमध्ये 1 सप्टेंबर 1942ला स्थापन झालेली आझाद हिंद सेना होती, ज्याचे प्रमुख होते कॅप्टन मोहन सिंग. पुढच्या काळामध्ये रासबिहारी बोस हे त्याचे प्रमुख झाले. रासबिहारींचा आणि सावरकरांचा गुप्त रीतीने संपर्क होता, पत्रव्यवहार हा त्या दोघांच्या मध्ये होत होता. आणि आता सुभाषबाबू ज्या वेळेला तिथे येणार असं त्यांनी सांगितलं, त्यावेळेस सुभाषबाबू निघाले जर्मनीहून पाणबुडीनी. पाणबुडीनी प्रवास किती आहे? 88 दिवस. आणि त्या पाणबुड्या आजच्या सारख्या तितक्या अत्याधुनिक नाही, खाली वाकून वगैरे बसायला. हे 5.6 फुटाच्या पेक्षा जास्त उंचीचे, त्यामुळे पायाला सूज यायची. 88 दिवस म्हणजे जवळपास 3 महिने ना त्या पाणबुड्यांनी प्रवास केला. बरं, त्यात जीवाची भीती, कारण मध्ये जर दोस्त राष्ट्रांची कुठची पाणबुडी असली किंवा एखादं मोठं जहाज वरतून आलं, कोणी टॉर्पेडो जर डागला तर पाणबुडी उडणार, म्हणजे जीवाची भीती एकीकडे. आणि म्हणून अत्यंत सावधपणे आणि सुरक्षितपणे सुभाषबाबूंना जपानला आणून उतरवण्यात आलं. तिथे जनरल टोजोची भेट झाली. ते गेल्याबरोबर रासबिहारी बोसांनी सगळी आझाद हिंद सेनेची सूत्र हातात देऊन टाकली की आता योग्य माणूस मिळालेला आहे, त्यामुळे मी ताबडतोब पदत्याग करतो. आणि त्यांना त्या खुर्चीत बसवलं. मोठं मन लागतं याकरता, खुर्ची सोडणं सोपं असतं होय. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता सुभाषबाबूंनी ती हातात घेतली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जे भारतीय सैनिक पकडले गेलेले होते, ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे भारतीय सैनिक, त्यांच्याही समोर उभं राहून सुभाषबाबूंनी सांगितलं, सुभाषबाबू हे उत्तम वक्ता नव्हते, पण काळजाला हात घालणारं बोलणं हे त्यांना सहज जमायचं. आणि मग तेच त्यांनी सांगितलं की चला, आपली मातृभूमी आपल्याला साथ देते. इथून जाता जाता आपल्या स्वातंत्र्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग केवळ दिल्लीकडे जातो. म्हणून रस्त्याने चालता चालता जरी आपल्याला वाटेत मृत्यू आला तरी सुद्धा त्या दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचं चुंबन घेतच आपण मरूया. डोळ्यासमोर एक आदर्श आहे. कारण त्यांच्या ज्या वेळेला भारतात पहिल्यांदा सुभाषबाबू 1938 मध्ये परत आले होते, त्यावेळेला बंगाल प्रांतातलाच एक लेखक होता मुजुमदार, त्यांच्याबरोबर त्यांचा वाद झालाय. कारण सुभाषबाबूंनी त्याला विचारलं की शिवाजी महाराजांच्या वरती बंगालीमध्ये किती पुस्तकं आहेत? तो म्हणाला 3 होती, पण सरकारने बंदी घातली. काय करतात तुमच्यासारखे लेखक? एक गोष्ट लक्षात घ्या, या देशाला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर केवळ शिवाजी महाराजांचाच मार्ग आपल्याला अनुसरायला लागेल. देशाच्या इतिहासात उत्तर ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान हे शिवाजी महाराजांचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्या पथावरून जर जायचं असेल तर एकच मंत्र जपावा लागेल, आणि तो म्हणजे शिवाजी, शिवाजी आणि फक्त शिवाजी.
बंगाल प्रांतातला माणूस सांगतोय. वासुदेव बळवंत आणि चापेकर सांगताना आपल्याला सांगितलंच की शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. गेल्या वर्षी भगतसिंग सांगताना आपल्याला सांगितलं होतं की बेळगावचं अधिवेशन कव्हर करताना परत येताना मुद्दाम वाकडी वाट करून हा माणूस महाडला उतरून रायगडावरती गेला आणि तिथली माती कपाळाला लावून आलेला होता. म्हणजे पंजाब प्रांतातला क्रांतिकारक असो, बंगाल प्रांतातला क्रांतिकारक असो, महाराष्ट्रातल्या तर क्रांतिकारकांचं ते आराध्य दैवत असेल त्यात नवल काय. पण याही सगळ्यांचं आराध्य दैवत केवळ एकच दिसतं आपल्याला आणि ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यातही आणखी गंमत आपल्याला सांगतो की स्वातंत्र्यपूर्व काळात शिवजयंती उत्सव लोकमान्यांच्यामुळे बंगाल प्रांतातही चालू झाला होता बरं का. नुसता चालू झाला होता एवढंच नव्हतं, तर लोकमान्यांच्या आग्रहाच्यामुळे आणि काही बंगाली लोकांच्या आग्रहाच्यामुळे खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी 144 ओळीची कविता शिवाजी महाराजांच्यावरती बंगालीमध्ये लिहिलेली होती. स्वराज्य मिळाल्यानंतर बंगाली लोकांना आता शिवाजी महाराज कोण होते हे सुद्धा माहिती असणं हे अतिशय कठीण आहे. ही आजची अवस्था आहे. सुभाषबाबूंनी आता 3 गोष्टी ठरवल्या. एक, आपली युद्ध घोषणा कोणती, ती असेल जय हिंद. दुसरी, आपली राष्ट्रभाषा, ती असेल हिंदुस्थानी. हिंदुस्थानी म्हणजे हिंदी आणि उर्दू याचं मिश्रण असलेली भाषा, तिला म्हणतात हिंदुस्थानी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं राष्ट्रगीत, ते असेल जनगणमन. शोनार आणि पेनांग या ठिकाणी स्त्रियांना घेऊन गेल्या, त्या तिथे स्त्रियांना शिक्षण दिलंय त्यांनी सैन्याचं. त्यातूनच पुढे स्त्रियांची पलटण उभी राहिली, जिचं नाव राणी झाशी रेजिमेंट. त्यांची असलेली मुलं म्हणाली, आम्ही काय पाप केलंय, आमची पण एखादी पलटण उभी करा. आणि त्या मुलांच्या आग्रहामुळे त्या मुलांची एक पलटण जांबाज बालक सेना ही उभी करण्यात आली. बरं, दुसऱ्या महायुद्धातल्या सगळ्या सैनिकांनी त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यातले बहुतेक सैनिक आझाद हिंद सेनेमध्ये सामील झाले. त्यामुळे शस्त्र शिक्षण घेतलेलेच आझाद हिंद सेनेला काही सैनिक मिळाले. आणि मग सुभाषबाबू आता भारताकडे यायला ज्या वेळेला निघाले त्यावेळेला 21 ऑक्टोबरला भारताच्या बाहेर या माणसांनी भारताचं सरकार स्थापन केलं, तशी घोषणा केली. सुभाषबाबू पहिले पंतप्रधान त्या सरकारचे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर लगेच जपान, चीन, मांचुरिया, इटाली, जर्मनी, ब्रह्मदेश या सगळ्यांनी आपापली मान्यता सुद्धा देऊन टाकली. आणि या नवीन सरकारला भेट म्हणून जपाननी जी ताब्यात घेतलेली 2 बेटं होती, एकाचं नाव होतं अंदमान आणि दुसऱ्याचं होतं निकोबार. ती दोन्ही बेटं सुभाषबाबूंना नवीन पंतप्रधानांना भेट म्हणून दिली. आणि मग सुभाषबाबू स्वतंत्र भूमीवर म्हणजे अंदमानमध्ये उतरले भारताचे पंतप्रधान म्हणून. आणि अंदमानची पाहणी केली आणि सुभाषबाबू म्हणाले की आता यांना यांची ही नावं नकोत राहायला. मग अंदमानला नाव दिलं शहीद बेट आणि निकोबारला नाव दिलं स्वराज्य बेट. दुर्दैवी आपण आहोत, स्वातंत्र्योत्तर काळात परत नावं तीच ठेवली, अंदमान आणि निकोबार. इतकंच नाही, पोर्ट ब्लेअर जिथे आपण उतरतो तो ब्लेअर कोण होता, ब्रिटिशांच्याकडे ओव्हरसियर म्हणून नोकरीला असलेला माणूस, त्याचं नाव बेटाला दिले पोर्ट ब्लेअर. आजही आम्हाला वाटत नाही ते बदलावं असं. याच्याही पेक्षा जास्त गंभीर म्हणजे ज्या नील आणि हॅवलॉकची नावं दिलेली आहेत तिथल्या बेटांना, ते नील आणि हॅवलॉक म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य समरात भारतीय केवळ सैनिकच नव्हे तर सर्वसामान्य भारतीय नागरिकांची ज्यांनी अतिशय क्रूरपणे हत्या केली आणि 1857 मोडून काढण्यामध्ये जे सगळ्यात पुढे होते ते नील आणि हॅवलॉक, त्यांचीच नावं आजही तशीच कायम ठेवली. ही आमची अवस्था आहे. लोक सांगतात आम्ही हॅवलॉकला जाऊन आलो, आम्ही अमक्या ठिकाणी, आणि आता तर आमचं केंद्र सरकार तर आणखीनच पुढे गेलंय. कारण आत्ताचं नव्हे, आधीच. अंदमानची जाहिरात काय म्हणून येते माहितीये, बेस्ट हनीमूनर्स प्लेस. हनीमूनर्स प्लेस अशी डेस्टिनेशन जी असतात ती जगामध्ये त्यांना डार्क डेस्टिनेशन म्हटलं जातं. आणि जिथे क्रांतिकारक होते, जिथे असं काहीतरी घडलंय, तो आपल्या इतिहासामधला एक भयानक आणि काळा असा अध्याय आहे, म्हणून त्यांना डार्क डेस्टिनेशन्स असं जगात म्हटलं जातं. आमच्याकडे डार्क डेस्टिनेशन हनीमूनर्स प्लेस. बरं, ते हनीमूनला आलेले त्यांना काय घेणं आहे तिथं, कोण मेलेत, कोणाचं काय झालंय ते. मी कोलू चालवतो, तू जरा माझा फोटो काढतेस. अरे कोलू आहे तो, बैलाच्या ऐवजी माणसाला जोडलं जायचं तिथे. अनेक जण त्या कोलूवरती फटके खाल्लेले आहेत लोकांनी. ती काय गमतीची जागा आहे, पण यांना कुठे माहितीये. जर पुढच्या पिढ्यांना हा इतिहासच माहिती नसेल तर पुढच्या पिढ्या अशाच वागणार. त्यांचा तरी दोष काय आहे.
कोठड्यांमध्ये बंद करून घेत, हा माझा फोटो काढ. अरे खऱ्या ठिकाणी जा मग. पण या जागा कशा करतायत, त्यांचं महत्व काय, हे महत्व सुद्धा आम्हाला कळत नाही. इतका हा सगळा प्रभाव आहे. कुठेतरी याचा गांभीर्याने विचार व्हायला नको की या गोष्टी आहेत कसल्या, त्या किती गांभीर्याने जपल्या जायला पाहिजेत. तिथला इतिहास हा समोरच्या लोकांना कळायला पाहिजे, त्यांना सांगता यायला पाहिजे. सांगितलं जात नाही. आजही आपल्याला सांगतो, अंदमानच्या त्या एअरपोर्टला उतरताना आपल्याला माहितीये, तुम्ही नागपूरच्या एअरपोर्टला उतरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय अड्डे पे हम उतर रहे हैं येताना अख्खं नाव घेतलं जातं ना. विमानातून उतरताना उद्घोषणा. मुंबईच्या एअरपोर्टला लँड होताना छत्रपती शिवाजी एअरपोर्ट अख्खं नाव घेतलं जातं. पोर्ट ब्लेअरला नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा म्हणून. कोणत्याही विमानाची उद्घोषणा तशी होत नाही. मी दरवर्षी जातो म्हणून आपल्याला सांगतोय, कोणत्याही विमानाची उद्घोषणा तशी होत नाही. अभी हम पोर्ट ब्लेअर के हवाई अड्डे पे उतर रहे हैं. का? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घ्यायला लाज वाटते, शरम वाटते, काय वाटतं? का होत नाही? पण याची अवस्था आहे. सावरकरांचा अर्धपुतळा तिथे एअरपोर्टवरती बसवलाय. तो सुद्धा असा आहे की अरायव्हलच्या वेळेला लोकांना दिसत नाही. तो डिपार्चरच्या ठिकाणी, तेही एका खांबाच्या आड तिकडेच तोंड करत आहेत, सावरकर असा ठेवलाय. डिपार्चर करताना लोक सरळ असे जातात, त्यांना इथे पुतळा आहे हे माहिती सुद्धा नाही. आमच्यासारखे काही जण आहेत ज्यांना माहिती आहे, ते दाखवतात लोकांना, अरे इथे आहे बरं का सावरकरांचा पुतळा. तेव्हा लोक बघतात, अरे इथं ठेवलाय का, असं होतं. म्हणजे आमचे लोक केवढे चलाखीने वागतात बघा, की सावरकरांचा पुतळा कुठे एअरपोर्टला लावायचा ना, बरं लावतो, पण तो कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी. बरं म्हटलं तर लोकांच्या मध्ये लावलाय. अरे पण हात जरा खांबाच्या या बाजूला लावलास तर अरायव्हल करताना पण दिसेल आणि डिपार्चर करता जाणाऱ्या लोकांना सुद्धा दिसेल. दोघांनाही दिसू शकेल नाही. ही आमची आजची अवस्था आहे तिथली. कारण मी आता सप्टेंबरमध्ये जाऊन आलो आणि आता फेब्रुवारीत मी परत चाललोय. कारण या 26 फेब्रुवारीपासून सावरकरांचं 50वं आत्मार्पण वर्ष चालू होत आहे. पुढचं अख्खं वर्ष हे 50वं आत्मार्पण वर्ष त्यांचं असणार आहे. 26 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी त्यानिमित्ताने मी जातोय. आणि एक 40-50 लोक असतीलच, कारण वेगवेगळ्या यात्रा कंपन्या मला बोलवत असतात. त्यातल्याच मुंबईतल्याच एका यात्रा कंपनी बरोबर मी जातोय. त्यामुळे कधीतरी आपण जर गेला नसाल तर अंदमानला आवर्जून जा, एवढंच माझं सांगणं आहे. कधीतरी ते बघा, तर आपल्याला कळेल की तिथे काय झालं आणि काय नाही. इकडे आता सुभाष बाबू भारताकडे येत आहेत असं म्हटल्यानंतर अहिंसेच्या पुजाऱ्यांनी एकदम जोरात घोषणा केली. पंडितजींनी, नेहरूंनी असं सांगितलं, आय शॅल फाईट सुभाष विथ स्वोर्ड इफ ही कम्स टू इंडिया. आय शॅल फाईट सुभाष विथ स्वोर्ड. मी सुभाष बरोबर तलवारीने लढीन. तलवार त्या काळामध्ये ऍक गन्स वापरल्या जायच्या. दुसऱ्या महायुद्धाचा काळ आहे, तलवारींचा काळ नव्हता ना. आणि आपल्याच माणसाच्या विरोधात तलवार. पण अशी राणा भीमदेवी थाटात एकदम घोषणा मात्र त्यांनी केली होती, हे तितकंच खरं. आता सुभाषबाबू रंगूनला आलेत. रंगूनला आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा लोकांच्याकडून निधी उभा करायला सुरुवात केली. आझाद हिंद बँकेची स्थापना केली. निधी उभारायचा आहे एवढं फक्त बोलले आणि म्हणाले, माझ्याच गळ्यातला हार. बोली कोण आणि कितीची लावताय? गळ्यातल्या हाराची बोली किती लागली असेल त्या काळातली? 7 लाख रुपये. 7 लाखाला एका माणसाने तो हार घेतला. सुभाषबाबूंच्या गळ्यातला हार आहे एवढ्या एका कारणाकरता. एक माणूस तर एवढा उत्साहित झालेला होता की तो त्यांनी स्वतःची सगळी संपत्ती दान करून टाकली. सुभाषबाबूंच्या आव्हानाला एवढा प्रतिसाद मिळाला की केवळ एका आठवड्यामध्ये आझाद हिंद बँकेकडे 50 लाख रुपये जमा झाले. 50 लाख त्या काळात. सुभाषबाबू चाल करून येतात हे ऐकल्यानंतर ब्रिटिशांचं धाबं एवढं दणाणलं की आसाम आणि बंगाल प्रांतातली जी आपली ठाणी होती तिथली, ती सगळी ठाणी त्यांनी मागे घेतली पाटण्याला. कारण येणार ते इम्फाळकडून येणार, सिंगापूर आणि त्याच्यानंतर इम्फाळ. इम्फाळमधून आपल्याकडे चाल करून येणार असं वाटत असल्यामुळे. आणि मग सुभाषबाबू येत आहेत इम्फाळ मार्गून. सुभाषबाबूंनी भारतात प्रवेश सुद्धा केला. प्रचंड ताकदीने सेना लढत होती त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि आता बघता बघता सुभाषबाबू जिंकूही शकतील असं वाटत होतं. आणि
इतक्यात सगळं पारडं फिरलं. जर्मनी शरण आला. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 नागासाकी आणि हिरोशिमा या 2 जपानी शहरांच्या वरती अणुबॉम्ब टाकण्यात आला. चाचणी घेतली बरं का, प्रगत देशांनी घेतलेली चाचणी आहे ती. किती माणसं मरू शकतात, लक्षावधी लोक होरपळून मेलेत आणि अणुबॉम्बची चाचणी यशस्वी झाली. अशा पद्धतीने अमेरिकेची जिवंत माणसांवर चाचणी घेणारा हा देश आमच्या देशाला मात्र वालुकामय प्रदेशात सुद्धा चाचणी त्यांनी घेऊ नये असा आम्हाला उपदेश करत होता. ही आमची अवस्था. आणि त्यावेळेला वाजपेयींसारखा पंतप्रधान होता, त्यामुळे अणुबॉम्बची चाचणी झाली. लढाईचं सगळं पारडं फिरल्यानंतर एकाएकी सुभाषबाबूंना बोलावणं आलं आणि सुभाषबाबू निघाले आणि 16 तारखेला तुरेनला पोहोचले. तिथून निघाले. फॉर्मोसा बेटामधल्या तायपेई एअरपोर्टच्या तिथे त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये सुभाषबाबू गेले. ही घटना घडली 18 ऑगस्ट 1945. जपानी रेडिओनी जाहीर केलं 23 ऑगस्ट 1945. एवढं मोठं कारण घडलं, यांना लगेच जाहीर करायला काय हरकत होती? 5 दिवस या कारणाकरता का लागावेत? भारतामध्ये तर सगळीकडे क्षोभ माजला होता. लोकांचा विश्वास बसेना की सुभाषबाबू गेले असतील या अशा प्रकारच्या विमान अपघातात. पण विमान अपघातात सुभाषबाबू गेले. एक पर्व संपलं 1945 18 ऑगस्टला. पण सर्वसामान्य माणसाचा मात्र याच्यावरती विश्वास बसत नव्हता. देशाला स्वराज्य मिळालं. स्वराज्य मिळाल्यानंतर अनेक जणांनी नेहरूंच्याकडे लकडा लावला की चौकशी समिती नेमा आणि त्याच्यातून काहीतरी येऊ द्या. नेहरूंनी प्रत्येक वेळेला टाळलं चौकशी समिती नेमणं. आता त्यांना कदाचित माहिती होतं की काय कोणास ठाऊक, कारण त्यांचं एक पत्र उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये ते ऍटलीला लिहिलेलं पत्र आहे, ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की युअर वॉर क्रिमिनल सुभाषचंद्र बोस हॅज एंटर्ड टू रशियन टेरिटरी. हे ऍटलीला लिहायचं काय कारण होतं? ऍटली ब्रिटनचा पंतप्रधान, त्याला भारतातला माणूस भारताचा पंतप्रधान कळवतो युअर वॉर क्रिमिनल म्हणून, तुमचा युद्ध अपराधी. म्हणजेच याचा अर्थ सुभाषबाबू गेलेत हे खुद्द नेहरूंनाही त्याच्यावरती विश्वास नव्हता. किंबहुना त्यांच्याकडे काही माहिती असली तर इतिहासाला ते माहिती नाही. पण हे झाल्यानंतर मग बंगालच्याच लोकांनी असं ठरवलं आपण एखादी चौकशी समिती निर्माण करूया आणि आपणच शोध घेऊया. डॉक्टर पाल म्हणून तिथले इतिहास तज्ञ होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्याचं ठरवलं आणि मग सगळीकडून होणारा क्षोभ पाहिला आणि मग शेवटी 1956 मध्ये नेहरूंनी समिती नेमण्याकरता होकार दिला. शाहनवाज समिती. शाहनवाज खान हा आझाद हिंद सेनेतलाच, पण पुढच्या काळामध्ये अधिकाधिक नेहरूनिष्ठ झालेला. मग शाहनवाजची फक्त एक सदस्यीय कमिटी नसावी म्हणून बरोबर सुरेशचंद्र बोस सुभाषबाबूंचा भाऊ असे 3-4 जण नेमले. त्यांना तिथे पाठवलं म्हणजे काय, यांचा एक कलमी कार्यक्रम होता. कारण एक कन्फर्म होतं सुभाषबाबूंच्या मृत्यूची आम्ही चौकशी करायला जातोय. चौकशी समिती अशी असते का, सुभाषबाबूंच्या मृत्यूची, म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय हे गृहीत धरलं की नाही, मग चौकशी कसली? मृत्यू झालाय की नाही याची चौकशी करायला पाहिजे ना. याच्या उलट जे मृत्यू झालाय असं सांगणारे होते त्यांनाच फक्त बोलवण्यात आलं. त्यातही 7 प्रमुख अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली सुभाषबाबूंच्या बद्दल ती एकमेकाशी न जुळणारी होती. 7ही जणांनी वेगवेगळी माहिती दिली. विमान किती उंचीवरून उडत होतं, प्रत्येकाने वेगळी माहिती दिली. त्यामुळे हे फेकून देण्याच्या लायकीचा अहवाल होता. पण हा अहवाल नक्की मृत्यू झाला म्हणून जाहीर करणारा आला, पण त्याला नोट होती सुरेशचंद्र बोसांची की हा अहवाल याच्यामधल्या नोंदी विश्वासार्ह नाही. कोण म्हणतंय? सुभाषबाबूंचाच भाऊ म्हणतोय. म्हटल्यानंतर दखल घेणं भाग. मग तसाच पडून राहिला अहवाल. तोपर्यंत नेहरूंच्याकडे पंतप्रधानांच्या ताब्यातल्या असलेल्या काही महत्वाच्या धारिण्या असतात. धारिण्या म्हणजे मराठीत ज्याला आपण फाईल्स म्हणतो, त्या धारिण्या ट्रान्सफर ऑफ पॉवर्स म्हणजे सत्तांतर जेव्हा झालं त्यावेळेला सत्तांतराच्या वेळेला मिळालेल्या फाईल्स ज्या होत्या त्यातल्या सुभाषबाबूंच्या बद्दलच्याच फाईल्स पंतप्रधानांच्या कार्यालयातून बेपत्ता झाल्या. कुठे गेल्या माहित नाही. त्यामुळे त्या सगळ्या बेपत्ता झाल्या. मोहम्मद पटेल नावाचा सुभाषबाबूंचा अंगरक्षक होता, त्यांनी वेगळीच माहिती दिली. तो असं म्हणतो
1970च्या डिसेंबर आणि 1971च्या जानेवारीचे असे 3 इश्यूज धर्मयुगचे जर आपल्याला मिळाले, साप्ताहिक धर्मयुगचे, तर आवर्जून बघा. म्हणजे लक्षात येईल की मी जे सांगतो त्यावेळेला मी पुरावे देत बोलतो नेहमी, तेच करतो, पुरावे देत लिहितो. त्या मोहम्मद पटेलने सांगितलेली हकीकत वेगळी आहे. तो असं म्हणतो की मी सुभाषबाबूंच्या बरोबर होतो, सुभाषबाबूंनी मला एवढंच सांगितलं, बाहेर आपलं विमान आहे, त्याला आग लावून ये. का म्हणून विचारायचं नसतं माहिती आहे आपल्याला ना. सैनिकाची ड्युटी काय असते? नॉट टू आस्क व्हाय बट डू अँड डाय. का म्हणून विचारायचं नसतं. माझ्या नेत्यांनी मला सांगितलंय, मला ऑर्डर आहे ती. म्हटल्यानंतर मी तिथे गेलो, पेट्रोलच्या टाकीमधलं पेट्रोल टाकलं त्या विमानावरती आणि विमानाला आग लावून दिली. मी आग लावली त्या क्षणाला वैमानिकांनी विमान उडवलं आणि त्याच्यानंतर तो छत्रीनी बाहेर पडला वैमानिक. विमान मात्र खाली कोसळलं. त्या जळत्या विमानामध्ये हबीबुर रहमान काय करायला घुसला ते मला माहिती नाही, पण हबीबुर रहमान आतमध्ये घुसला आणि कसली तरी पेटी घेऊन बाहेर आला. पण त्या जळत्या विमानात घुसल्यामुळे त्याच्याही कपड्यांनी पेट घेतला. मोहम्मद पटेल सांगतायत ती हकीकत मी सांगतो. सुभाषबाबू 4 जपानी सैनिकांच्या बरोबर आतल्या खोलीत गेले, त्याच्यानंतर बाहेर आले. त्या जपानी सैनिकांनी मला पकडलं. सुभाषबाबू म्हणाले, काय करणार, नाईलाज आहे, त्यामुळे तू काही काळ हे सहन कर, स्वराज्य मिळेपर्यंत मी सुखरूप आहे ही गोष्ट कुठेही बोलायची नाहीस असं मला वचन दे. मी तसं केलं. मला एका खांबाला बांधण्यात आलं आणि माझे डोळे बांधून टाकण्यात आले आणि त्याच्यानंतर समोरून एका जीपचा घरघराट मला ऐकू आला. लांबवर तो आवाज निघून गेला. 2 तासाच्या नंतर माझ्या डोळ्यावरची पट्टी सोडण्यात आली. त्यावेळेला मी पाहिलं, सुभाषबाबूंनी काढून ठेवलेला लष्करी गणवेश तिथेच पडलेला होता. माझ्या नेत्याचा आणि माझ्या वरिष्ठाच्या गणवेशाची शत्रू सैन्याकडून अवहेलना होऊ नये म्हणून तिथेच पडलेल्या एका बॉम्बच्या आवरणामध्ये ते सगळं मी कोंबलं आणि तो बॉम्बचं ते आवरण जे होतं ते एका खड्ड्यामध्ये खोल पुरून टाकलं आणि मग मी आलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हे कुठेही बोललो नाही. मी परतल्यानंतर रंगूनला मला पकडण्यात आलं आणि मग युद्ध कैदी म्हणून माझी रवानगी दिल्लीमध्ये करण्यात आली. ही त्यांनी दिलेली हकीकत आहे मोहम्मद पटेलनी. नुसती हकीकत देऊन थांबले नाहीत. ते म्हणाले, स्वराज्य मिळाल्यानंतर मी वारंवार याच्याबद्दलची पत्र नेहरूंना लिहिली. याच्याबद्दल काही उत्तर देण्यात आलं नाही आणि यांनी सांगितलेल्या या माहितीची कुठेही दखल घेण्यात आली नाही. ही आणखीन गंमत. त्यानंतर नेहरू स्वतः जपानला जेव्हा गेले होते त्यावेळेला तिथलं जे रेंकोजी मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये सुभाषबाबूंची रक्षा ठेवण्यात आलेली असं म्हटलं जातं, ते जे बुद्ध मंदिर आहे रेंकोजी मंदिर, त्या रेंकोजीला जाऊन भेट दिली बरं का. आता तिथल्या अभिप्रायाच्या वहीमध्ये जर सुभाषबाबूंसारख्या माणसाची रक्षा तिथे आहे म्हटल्यानंतर पंतप्रधान अभिप्राय लिहित आहेत, तेव्हा त्याचा कुठेतरी काहीतरी संदर्भ यायला पाहिजे होता की नाही. नेहरूंनी एवढंच लिहिलंय तिथे, बुद्धाचा संदेश समस्त मानवजातीला शांती प्रदान करू, पास. सुभाषबाबूंचं नाव सुद्धा नाही. आणि मग ते परत आले. पुढच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी न्यायमूर्ती खोसलांची 1 सदस्यीय कमिटी बनवली याचा शोध घेण्याकरता. आता खोसलांना लिहायचं होतं इंदिरा गांधींचं चरित्र, त्यामुळे बाकीची सगळी सामग्री मिळणं आणि पंतप्रधानांचं चरित्र लिहायचंय म्हटल्यानंतर आणखीन जे काही मिळू शकतं संभाव्य ते सगळं पदरात पाडून घेण्याकरता म्हणून त्यांनी सुद्धा तसाच अहवाल दिला. त्यांनी शोध असाच घेतला की सुभाषबाबूंचा मृत्यू झाला आहे, हेच गृहीत धरून त्यांनी शोध घेतला. एका ठिकाणी तर त्यांच्या रिपोर्टमध्ये सुभाषबाबूंचा उल्लेख क्विस्लिंग म्हणून केलाय. क्विस्लिंग, घातकी, देशद्रोही, हा त्या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. हे असे रिपोर्ट वादग्रस्त होते म्हणून पुढे 1978 मध्ये मोरारजीभाईंचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेला त्यांनी ही सगळी प्रतिवृत्त रद्दबातल करून टाकली. जर हे सगळं खरं असेल तर मग आणि सुभाषबाबू तिथे गेले असतील तर 1964ला नेहरू गेल्यानंतर नेहरूंच्या शवाच्या शेजारी बसलेला एक संन्यासी दिसतोय, तो तंतोतंत सुभाषबाबूंच्या सारखा दिसतोय. नेहरूंच्या गळ्यामध्ये त्यांनी गुलाबाची माळ घातलेली दिसतीये आणि त्यावेळेला फिल्म्स डिव्हिजनचं काही भाग आपल्याला त्याच्या फिल्म्स दाखवल्या जायच्या माहिती. आपल्याला थिएटरमध्ये कोणताही पिक्चर चालू होण्याच्या आधी फिल्म्स डिव्हिजनचा वार्तापट दाखवला जायचा. त्या वार्तापटामध्ये हे दाखवलं जायचं तर थिएटरमधले लोक सुभाषबाबूंच्या नावाने जय जयकार करायचे आणि हे पाहिल्यानंतर सरकारने त्या वार्तापटातला तो 816B क्रमांकाचा जो भाग होता तो कापून टाकला लोकांना कळू नये.
पण मग सुभाषबाबू जर गेले असतील तर नेहरूंच्या शवाच्या शेजारी कसे होते? त्याचा फोटो पूर्वीचे आमचे कीर्तनकार गोविंद स्वामी आफळे हे त्यांच्या कीर्तनामध्ये नेहरूंच्या शवाच्या शेजारी बसलेले सुभाषबाबू म्हणून सगळीकडे वाटायचे सुद्धा त्यांच्या कीर्तनामध्ये तो फोटो. आता इतके सगळे पुरावे असताना सुद्धा मग पुढच्या काळात काही लोकांनी असं सांगितलं की शौलमारी आश्रमामधले जे गुमनामी बाबा होते ते 1985 मध्ये वारले. वारल्यानंतर त्यांच्याकडच्या 27 पेट्या आजही सरकारच्या ताब्यात आहेत, पण त्या उघडून पाहिलेल्या नाही. त्याच्यामध्ये सरकारी वेश असण्याची शक्यता आहे. सुभाषबाबूंच्या पायाला काहीतरी एक गोळी लागल्याची खूण होती, बरोबर तशीच खूण त्या गुमनामी बाबांच्या सुद्धा पायाला होती. आमच्याकडे अमरावतीला राहणारे एक प्राध्यापक आहेत, बरोबर पाध्ये, त्यांचा दावा असा आहे की अजूनही नेताजी हयात असावे. 1897 मधला जन्म आहे, म्हणजे नेताजी आता हयात असणं हे खूप कठीण आहे. नांदेडला मला एक व्यक्ती भेटली होती, त्यांनी मला सांगितलं छाती ठोकपणे की सुभाषबाबू अजूनही जिवंत आहेत. अहो म्हटलं काय काळाचा काही भाग बघाल की नाही, म्हटलं वय किती असेल किती नाही. मग लोक विचारतात की समजा सुभाषबाबू होते तोपर्यंत तर ते प्रगट का नाही झाले. आता याची महत्वाची कारणं दोन. एक कारण, सुभाषबाबू जर प्रकट झाले असते तर दुसऱ्या महायुद्धाचं जो काही न्यूरेम्बर्ग खटल्यातला एक कलम आहे ते महत्वाचं कलम आहे. सुभाषबाबू हे युद्ध कैदी होते ना, वॉर क्रिमिनल, त्यामुळे न्यूरेम्बर्ग प्रमाणे दोस्त राष्ट्रांच्या हवाली त्यांना करावं लागलं असतं आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार. पण मला तोही भाग जास्त महत्वाचा वाटत नाही. माझ्या दृष्टीने पहिला भाग जास्त महत्वाचा आहे त्याचा, की सुभाषबाबूंना अज्ञाताचा शोध घ्यायचा होता. 1944 मध्ये त्यांनी सांगताना असं सांगितलेलं होतं, स्वराज्य मिळणं एकदा ते मिळालं की मला या राजकारणाशी वगैरे काही घेणं नाही, मला इथे राहायचं सुद्धा नाहीये, मी आपला हिमालयामध्ये निघून जाईन आणि अज्ञाताच्या शोधामध्येच मग्न राहील. म्हणजे अज्ञाताचा शोध जो वयाच्या 14व्या वर्षी आपल्याला सांगितलं, 1914 मध्ये म्हणजे 17व्या वर्षी घेण्याकरता घर सोडून ते पळाले होते, बरोबर तोच संबंध आपल्याला या शेवटच्या काळामध्ये दिसतो की मला केवळ अज्ञाताचा शोध घ्यायचा आहे आणि बाकी काही कशातही मला रस नाही. अज्ञाताचा शोध घेण्याकरता ते निघून गेले असतील का माहित नाही. त्यांची कन्या अनिता ही तर केवळ 27 दिवसाची होती हो, 27 दिवसाची. तेव्हा सुभाषबाबूंनी तिला पाहिलंय, त्याच्यानंतर कधी तिला पाहिलं नाही. आता मध्यंतरी ती भारतात येऊन गेली एका 26 जानेवारीला. पण मग नेमकं सुभाषबाबूंचं काय झालं इतिहासाला नेमकं अज्ञात आहे. पण अनेकानेक तर्क, उपलब्ध पुरावे आणि योग्य तर्कबुद्धीच्या आधाराने आपण करू शकतो एवढंच आपल्या हातात आहे. टॉम मूडीचं पत्र आहे, ट्रान्सफर ऑफ पॉवर्स जे आहेत ना 1942 to 47 यातले जे व्हॉल्यूम आहेत त्यातलं टॉम मूडी त्याचं सिक्रेट लेटर नंबर 57 आहे, ज्याच्यामध्ये तो असं म्हणतो की सुभाषबाबू याच्यात कदाचित गेले नसतील, पण आमचं म्हणणं असं आहे की ते ज्या कोणत्या देशात राहिले असतील तिथेच राहोत, कारण भारतामधल्या सर्व धर्म, पंथ आणि जातीच्या लोकांच्या वरती या माणसाचा प्रभाव विलक्षण आहे. त्यामुळे हा जर माणूस परत आला तर लोक त्याच्या मागे उभे राहतील. त्यामुळे त्याचं काय झालं याचा शोध घेण्यापेक्षा तो येत नाहीये हे आपल्या दृष्टीने जास्त बरं आहे. पण तरीही ब्रिटिश आणि अमेरिकन लोकांनी शोध घ्यायचा प्रयत्न केलाय, लक्षात घ्या. तिथे आपली पथकं पाठवली आहेत आणि त्यांना कळलं की तिथे विमान अपघात झालाच नव्हता. चँकई शेखला त्या तायपेईच्या महापौरांनी पाठवलेलं पत्र आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगता या दिनांकाला इथे कोणताही विमान अपघात झालेला नव्हता. इतकं सगळं जेव्हा समोर दिसतंय त्यावेळेला, आणि परवा तर सुब्रमण्यम स्वामींनी आणखी एक बॉम्ब टाकलाच आहे. 1953 मध्ये स्टॅलिननी सुभाषबाबूंना मारून टाकलं आणि ही गोष्ट माहिती होती भारतीय नेत्यांना वगैरे वगैरे. अर्थात एक आहे की स्वामी बोलतात बरंच, त्यातलं काही काही खरंही असतं, हेही तितकंच खरं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून स्वामींनी हा मुद्दा कदाचित त्याच करता काढला असेल की त्यामुळे त्याचा शोध तरी घेतला जाईल, काहीच नाही तर बोललं जात नाही. त्यामुळे या निमित्ताने त्यांचा हेतू चांगला असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे याचा शोध उलट नवीन सरकारने तरी नक्की घ्यायला पाहिजे. आणि कोणाचे संबंध आमच्या बरोबरचे आहेत ते बिघडतील की काय, आपल्या माणसाच्या बद्दल बोलण्याने जर कोणाशी संबंध बिघडणार असतील तर आपले संबंध एवढे तकलादू आहेत का हो की ते बिघडण्यासारखे असावेत. त्यामुळे खरं काय ते जनतेच्या समोर यायला पाहिजे, हे सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं. कारण इतिहास हा नेहमी लोकांच्या समोर हा जायला पाहिजे. तुर्तास एक आहे
की सुभाषबाबू असू देत किंवा सावरकर असो, बोलता बोलता आपल्या लक्षात आलं असेल की काही ठिकाणी मला उड्या माराव्या लागल्या. कारण संपूर्ण चरित्र सांगायचं झालं व्यवस्थितपणे तर कमीत कमी 2 किंवा 3 दिवस पाहिजेत. पण असं असून एकाच व्याख्यानामध्ये संपूर्ण सुभाषबाबूंच्या चरित्राचा आढावा घेणं हे तितकंच कठीण होतं. पण तरी सुद्धा आपल्यापर्यंत नेमकं सुभाषबाबूंचा भाग पोहोचला असं मी गृहीत धरतो, अशी मला आशा आहे. जाता जाता आपल्या सगळ्यांना पुनश्च एक वार धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी पुस्तकांना आणि सीडीज ना, काल मी घाबरत घाबरत तिथे 100 सीडीज पाठवल्या होत्या. तर मलाच नंतर लोक म्हणाले 100च का पाठवल्या, त्या 10 मिनिटात संपल्या. म्हटलं आता करू काय, आणखीनही सीडीज आहेत. आज जी पुस्तकं बाहेर आहेत तेवढीच उपलब्ध आहेत. तेव्हा त्या पुस्तकांचं